Hello everyone, very good morning. Good morning. Okay, let's begin, guys. येस ऋषिकेश, आवाज येतोय माझा? हर्षदा, समृद्धी, स्नेहित, तनिष्का, सृष्टी, ऐश्वर्या, यस प्लीज टाइप यस. शुभम, यस. ओके, ठीक है. सो आज हमें एक प्रोजेक्ट पे काम करना है. हमने लास्ट सेशन के अंदर ग्रिड सिस्टम, जिसके पहले फ्लिक्स बॉक्स एंड मीडिया क्वेरी, ऐसे बहुत सारे इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट को लर्न किया है, जो मॉडर्न वेबसाइट को का लेआउट एंड रिस्पॉन्सिव करने के लिए यूज किया जाता है. ओके. इसके बाद मैंने आपको कल थोड़ा सा टेलविंड के बारे में बताया था गाइस कि हमें जो हमारा नेक्स्ट मॉड्यूल है, जिसके अंदर हम एक वेबसाइट कैसे बिल्ड करना है, एक मॉडर्न वेबसाइट कैसे बिल्ड किया जाता है, ये फ्रेमवर्क मैं आपको यहाँ सिखाने वाला हूँ, जो HTML CSS के बेस है. ओके. सो इससे पहले गाइज, आपके दो प्रोजेक्ट्स बिल्ड करने हैं आपको, जो आपके लिए रहेंगे. एक है पर्सनल पोर्टफोलियो वेबसाइट, जो आपको करना होगा टेलविंड के अंदर. एंड इसके पहले एक प्रोजेक्ट करना होगा जो मैं आपको बता रहा हूँ. ठीक है, सबको अलग अलग करना रहेगा. वो मैं आपको आज या कल असाइन करूंगा. ओके. सो आज हम क्या करेंगे, जितना भी हमने लर्न किया अभी, जैसे कि हमने CSS एंड HTML के अंदर कॉन्सेप्ट्स लर्न किया, इसका यूज करके हम क्या करेंगे, एक छोटा सा वेबसाइट बिल्ड करेंगे. तो मैं आपको एक दो तीन सेक्शंस को डिजाइन करके दिखाऊंगा, जितना होगा उतना. ठीक है. एंड यूज क्या करना है आपको, सिंपल फ्लेक्स ग्रिड एंड मीडिया क्वेरी. ठीक है, तो यही कॉन्सेप्ट के साथ हमें आगे जाना है. तो आपके माइंड में कुछ है सर, ये वेबसाइट आप बिल्ड करके दिखाओ? ठीक है, तो आप मुझे चैट बॉक्स के अंदर एंटर कर सकते हो, ऑनलाइन स्टूडेंट्स, कि ये वेबसाइट हम डिजाइन करेंगे, उसका बेसिक UI. यस प्लीज टेल मी. यस बोला. यस, आपके माइंड में कुछ है सब, ये वेबसाइट हम बिल्ड कर सकते हैं? कोई भी एक वेबसाइट मुझे बताओ. हम्म. या मैं ही करके दिखाऊं? ठीक है, चलो मैं ही दिखा दूं. 3D UI बिल्ड करू शकतो का? नो ऐश्वर्या, HTML CSS में नहीं होगा वो 3D. ठीक है, उसके लिए लाइब्रेरीज चाहिए आपको, जिससे आप फ्रेमर मोशन, 3JS. ओके, वो जावा स्क्रिप्ट, मतलब उसके बाद आएगा. HTML CSS में 3D UI नहीं होता. ठीक है, जो हमने लर्न किया उसका यूज करके. सो हम कर सकते बिल्ड. ये करना है वेबसाइट ओपन राउटर का. ओके, ये वेबसाइट आपको दिख रहा है यहाँ, सिंपल है. ये ऊपर वाला टैग निकाल के ये वाला पार्ट हम बिल्ड करेंगे यहाँ से, ये वाला. इसके बाद जितना होगा उतना करेंगे. ठीक है, करना है क्या? ओके, तो एक आपको यह कोड क्या कर रहा हूँ वो ऑब्जर्व करना है बेसिकली. ठीक है, मैं किस वे से लिख रहा हूँ वो आपको समझना है. ठीक है, या आपको मैं टाइपिंग क्या कर रहा हूँ वो आपको नहीं समझना, आपको जस्ट ये ऑब्जर्व करना है कि सपोज किसी वेबसाइट को बिल्ड करना है तो मैं किस वे से आगे जा रहा हूँ, तो हम साथ में कोड करेंगे. अब अभी जस्ट देखो कि कैसे वो बिल्ड कर सकते हैं. ओके. चलो, तो पहला हमारा ये रहेगा पार्ट, तो मैं इसको एक बार यहाँ रखता हूँ. ठीक है, एंड इसके लिए एक न्यू, आपको एक फोल्डर क्रिएट करना है. तो किसी भी प्रोजेक्ट को स्टार्ट करना है आपको, तो सबसे पहले क्या करना है आपको, आपको एक फोल्डर क्रिएट करना है. तो मैं जाता हूँ, इसको ओपन करता हूँ यहाँ VS कोड में. VS कोड. ठीक है, तो अभी आपका ऑलरेडी ओपन है यहाँ, बाकी सब कुछ क्लोज करना है. फ्लेक्स बॉक्स के ग्रिड के कौन से प्रॉपर्टीज है गाइस जो आपको मालूम है, जो हमने कल देखा है? डिस्प्ले ग्रिड, देन ग्रिड कॉलन, ग्रिड टेम्पलेट कॉलम, कोलन, फ्रैक्शंस आपको देना है. फ्रैक्शंस बेसिकली क्या करता है, यूनिट वो प्रोपोर्शनली इक्वल स्पेसिंग डिवाइड करके देता है. देन गैप प्रॉपर्टी, उसके बाद जस्टिफाई कंटेंट अलाइन आइटम फ्लेक्स बॉक्स में था वही आएगा. उसके बाद
ऑटो फिट मिन मैक्स वो एडवांस लाइक रिस्पॉन्सिव आपको करना है तो ऑटो फिट मिन मैक्स मिनिमम इतना चाहिए एंड मैक्सिमम उसके अकॉर्डिंगली वो एडजस्ट करेगा, ठीक है। उसके बाद वो फ्रैक्शन का कॉन्सेप्ट रिपीट वगैरह भी कर सकते हो। तो ये सब कुछ मैंने आपको उस कॉन्सेप्ट के अंदर एक्सप्लेन किया था, ठीक है। तो चलो ये सब कुछ क्लोज करके अब एक प्रोजेक्ट करना है आपको गाइस। तो सबसे इंपॉर्टेंट आपको क्या करना है अभी, एक फोल्डर क्रिएट करना है। तो फोल्डर का नाम मैंने यहाँ दिया, सपोज ओपन राउटर। ओपन राउटर ये मेरा प्रोजेक्ट का नाम है। इसके अंदर एक फाइल रहेगा इंडेक्स डॉट एच टी एम एल। उसके बाद और एक फाइल रहेगा इंडेक्स डॉट सी एस एस। इसके बाद एक फोल्डर रहेगा, फोल्डर का नाम रहेगा एसेट्स। ओके एसेट्स। तो ये आपको बेसिक लेवल पे इतना काम करना होता है। ओके ठीक है चलो, कितने फाइल फाइल से इंडेक्स डॉट एच टी एम एल इंडेक्स डॉट सी एस एस एंड एसेट्स, बेसिक लेवल पे बोल रहा हूँ मैं। आगे जाके बहुत सारे फोल्डर आने वाले, तो आप ये एक बार फोल्डर ओपन करके देखो जस्ट। सपोज वो वाला मैं दिखाता हूँ एक बार। वो फाइल फोल्डर थिंग क्लोज हो गया वो, जो मेरा प्रोजेक्ट चल रहा था उसके अंदर। ठीक है, तो पॉइंट इज दैट गाइस कि आपको ये बहुत सारे फोल्डर फाइल मिलेंगे। जैसे आप देखोगे तो आगे जाके आपके एक फोल्डर के अंदर अराउंड मतलब इनिशियल लेवल के अंदर आपके अराउंड 50-60 प्लस फाइल रहेंगे। एक प्रोजेक्ट के अंदर अलग अलग फोल्डर रहेंगे, 10-12 फोल्डर रहेंगे। ओके, तो अभी तो बेसिक लेवल पे एक दो फाइल एंड एक फोल्डर है। तो एसेट्स में क्या आ जाएगा, आपके जितने भी मीडिया फाइल्स एंड इंडेक्स डॉट एचटीएमएल के अंदर एचटीएमएल का कॉन्सेप्ट, मतलब ये एचटीएमएल के बाकी सब कुछ चीजें यहाँ करेंगे। ठीक है, इंडेक्स डॉट एचटीएमएल एक फोल्डर क्रिएट हुआ है क्या? एक मिनट डिलीट करता हूँ इसको मैं। ठीक है वो पूरा डिलीट, हाँ नहीं हुआ है, ठीक है। ओपन राउटर, ओपन राउटर के अंदर ठीक है फिर से क्रिएट करता हूँ। क्या क्रिएट करना है, इंडेक्स डॉट एचटीएमएल, उसके बाद इंडेक्स डॉट सीएसएस, नेक्स्ट एसेट्स। एसेट्स ठीक है। इंडेक्स डॉट एचटीएमएल में क्या रहेगा, जो हमारा कंप्लीट कोड रहेगा वो आपको किसके अंदर रहेगा, एचटीएमएल का इस HTML फोल्डर के अंदर रहेगा। ठीक है, तो HTML फोल्डर के अंदर आपको क्या करना है, बेसिकली आपका नॉर्मल कोड लिखना है। डॉक्यूमेंट की जगह ओपन राउटर डॉट ए आई। ओके, ये मेट टाइटल है। उसके बाद मतलब गाइज ये जो कॉन्सेप्ट है ऊपर वाला हेड वाला, इसको क्या बोलते हैं, मेटा टैग्स। मतलब वेबसाइट के बारे में कीवर्ड्स डिस्क्रिप्शन आपको देना है, तो आप ये सब कुछ यहाँ दे सकते हो। मेटा डिस्क्रिप्शन भी होता है यहाँ, ठीक है। आप वो भी ऐड कर सकते हो यहाँ, जस्ट आप इतना लिख सकते हो। कीवर्ड्स वगैरह आपको ये सजेशन आएगा वैसे। ये देखो हाँ DES डिस्क्रिप्शन। डिस्क्रिप्शन मतलब है वेबसाइट किस बारे में, ये बेसिकली एसईओ ऑप्टिमाइजेशन के लिए होता है। ठीक है, उसके बाद कीवर्ड का एक कॉन्सेप्ट है KW कीवर्ड्स। आप ये कीवर्ड एंटर करो, ठीक है। जैसे मैंने बोला था, जब इमेज टैग के अंदर आपको अल्ट एट्रीब्यूट के अंदर क्या करना होता है, कीवर्ड्स एंटर करना होता है, राइट। मतलब वो गूगल पे रैंक करने के लिए, मतलब जो कीवर्ड उस इमेजेस में होगा तो वो टाइप करने के बाद वो इमेज आपको दिखता है, राइट। इमेज ऑटोमेटिकली तो नहीं दिखेगा गूगल पे, तो वो एक कॉन्सेप्ट है, राइट। तो ठीक है, ये इतना सारा ठीक है। ओपन राउटर, फेविकॉन लगाना है। फेविकॉन के लिए लिंक एंड फैव आइकॉन। तो अभी मेरे पास एसेट्स नहीं है, तो एसेट्स के लिए एक काम कर सकते हो, आप क्या कर सकते हो, इस वेबसाइट पे जितने भी इमेज अपलोड करो, इसके लिए एक्सटेंशन क्या बताया था मैंने, एक्सटेंशन क्या था, इमेज असिस्टेंट। इमेज असिस्टेंट या इमेज डाउनलोडर। राइट क्लिक करके इमेज असिस्टेंट पे जाओ, एक्सट्रैक्ट करंट पेज करो। इस वेबसाइट के अंदर जितने भी इमेजेस है, लोगोज है, वो आपको सब कुछ मिलेंगे, जिसका यूज आपको करना होगा आगे। ओके, सिलेक्ट ऑल करो, उसको डायरेक्ट डाउनलोड करो। मुझे जितना चाहिए मैं एक एक लेता हूँ, बाकी मुझे नहीं चाहिए, ठीक है। सो मुझे क्या चाहिए पहले, लोगो चाहिए, तो इसको मैं सेव करता हूँ कॉपी करके।
कॉपी इमेज पेस्ट कहाँ करना है? एसेट्स के अंदर। आ गया? ठीक है, सेम है क्या वो देखो एक बार, या दूसरा भी है ऑप्शन आपको? यही है ना? हाँ ठीक है। चलो तो लोगो आ गया, तो इसके बाद और क्या चाहिए जो हम आगे लेंगे? जिस आइकॉन्स वगैरह, फेविकॉन्स, फेविकॉन तो लिया हमने, ये इसी को एज आइकॉन भी यूज करेंगे। तो या उसको लगाना है तो कैसे लगाओगे? डायरेक्ट डॉट स्लैश एसेट स्लैश इमेज डॉट पीएनजी। हेड का पार्ट क्लियर है, नेक्स्ट कॉन्सेप्ट क्या है? हाँ ठीक है, मतलब स्टाइलिंग का पार्ट आपको कंटिन्यू करना है, ठीक है। तो यहाँ लिखना है स्टाइल। स्टाइल के अंदर एस्टेरिक, यूनिवर्स सिलेक्टर, मार्जिन जीरो, पैडिंग जीरो, एंड बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स। हाँ, मैं क्या करूंगा अभी यहाँ लिखता हूँ, उसको बाद इसको कट करके पेस्ट करूंगा का CSS फाइल के अंदर। तो क्या मतलब यहाँ ऐसे दो टैब ओपन करके भी लिख सकते हो आप। ये भी सही रहेगा आपको ऐसे करना है तो। ठीक है, बट एक स्क्रीन छोटा है ना, ये बड़े स्क्रीन पे टिका हुआ है। जैसे ये वाला स्क्रीन है, ये हमारा एंड स्मार्ट टीवी वाला, ये स्क्रीन रहेगा तो आपको टाइप करने के लिए इतना भी बड़ा नहीं, बट एटलीस्ट थोड़ा बड़ा स्क्रीन होना चाहिए। ठीक है, यहाँ प्रॉब्लम क्या होगा, टाइपिंग को थोड़ा सा यहाँ स्क्रीन आपको ये स्क्रोलिंग करना पड़ेगा, इसलिए। ठीक है, आपके ऊपर डिपेंड, आपको जैसे बेटर लगता हो, बट मैं वो क्या करूंगा, कंप्लीट कोड यहाँ लिखूंगा इंटरनल एंड कट पेस्ट करके लास्ट में वहां लेके जाऊंगा। पहला सेक्शन मेन, तो यहाँ मैं लिखता हूँ मेन सेक्शन, मेन मेन डॉट कंटेनर। इसके बाद नाव, नाव नहीं, पहले क्या रहेगा? हेडर, हेडर हेडर के बाद नाव, सेक्शन, सेक्शन एंड लास्ट में फूटर। ओके, ये हमारे वेबसाइट का बेसिक स्ट्रक्चर होता है। हेडर में क्या? क्लास हेडर सेक्शन। ओके, आप जो करते हो ना वो डायरेक्ट आप पूरा काम मतलब सेक्शन डिजाइन करने के लिए स्टार्ट कर दो, वैसा नहीं करना है। बेसिक बेसिक एक एक काम करो। अभी ये हमें कोई काम का नहीं, इसको निकाल दो। पहले क्या चाहिए हमें? एक कंटेनर, कंटेनर के बाद हेडर चाहिए। तो कंटेनर को आपको देना है बेसिकली हाइट। क्या देना है हाइट? सपोज कंटेनर को हाइट दिया मैंने, कितना दे सकते हो? सपोज हा बॉक्स तुमच्या समोर आहे, हे कंटेनर मेन म्हणजे पूर्ण ना, सो कसं करणार मग? ऑटो हाईट काय ठेवणार? ऑटो ठेवणार ना. फक्त आता ऑटो केलं तर तुम्हाला काही दिसणार नाही तिथे, कारण की हाईटच जसं कंटेंट येईल तसं काय होईल, वाढत जाईल. मग आत्ता आपण 100 वेळेस ठेवलं तर चालेल, लास्टला काय करायचं? ऑटो करून ठेवू, कळते? यस, ऑटो। समझ रहे हो क्यों रख रहा हूं मैं? बिकॉज प्रॉब्लम नहीं आएगा रिस्पॉन्सिव टाइम। 100%। बैकग्राउंड कलर हमें देना है एज यूजल, हमें जैसे समझने के लिए क्या हो रहा है। आ गया बॉक्स? यस, इसके अंदर क्या है? हेडर है। ठीक है, हेडर को क्या करोगे? हाइट बिट दोगे, डॉट हेडर सेक्शन। इमीडिएट अभी हर जगह डिस्प्ले ग्रिड, ग्रिड टेम्पलेट कॉलम लगाना नहीं है। कॉलम रोज जब चाहिए तब वो काम आएगा। ओके, अभी यहाँ क्या है, हमें नॉर्मल एक बॉक्स चाहिए डायरेक्ट 100 का, तो कोई पार्ट नहीं आ रहा है, मतलब जब जरूरत पड़ रही है वो ऐड करो। कितना आएगा हाइट? 70-80 पिक्सल आएगा। विड्थ 100%। बैकग्राउंड कलर सपोज मैंने दिया ब्लैक। ओके, ये देखो आपके यहाँ बॉक्स आ गया। चलो, कहा गया हमारा वेबसाइट ओपन राउटर डॉट ए आई। ओके, चलो क्या करना है इसके अंदर? अब मुझे बताओ कि यहाँ मुझे ग्रिड वगैरह लेने की जरूरत है क्या? मतलब बेसिकली 3 कॉलम चाहिए ऐसा समझ लो, या दो चाहिए, या तीन, एक दो तीन, या ये एक में और वो ये दूसरा दो में। चलो आप बताओ कैसे करना है। सो बेटर काय असेल मग? ग्रिड विल बी बेटर, राईट? सो काय करायचं मग? हेडर सेक्शनला काय करू? परफेक्ट. हा, आणि ग्रिड टेम्पलेट कॉलम्स, शॉर्टकट रिपीट,
थ्री की टू, टू घेऊ शकतो. टू आणि वन एफ आर म्हणजे वन फ्रॅक्शन. ठीक आहे, त्यानंतर हेडर सेक्शनला काय करू आता? हेडर सेक्शन ऑलरेडी दिले, तर हेडर सेक्शन मध्ये किती डिव घ्यायचं? दोन. क्लास हेडर सेक्शन वन, हेडर सेक्शन टू. याला काय करायचं? कोड पाठ करायचं नाही तुम्हाला, ठीक आहे, फक्त बघत राहा. कोड कसा केला जातो हे बघायचं तुम्हाला, ठीक है. बोला. हाइट चाहिए, विड्थ देना है उसको? नहीं, कितना देना है हाइट? पेरेंट का, पेरेंट का ना. और बैकग्राउंड कलर ब्लू वायलेट, एंड इसको अलग से हेलो. परफेक्ट. आले का दोन बॉक्स? आपण प्रॉपर त्याचे दोन कॉलम केले. मीन्स व्हॉट इज, मी टू एफ आर केलं तर काय होईल? वन एफ आर टू एफ आर मध्ये फरक काय? मी तेच फोर एफ आर करतोय म्हणजे काय? त्याचं मिनिंग काय आलं? हे टू म्हणजे काय? टू मतलब दो पार्ट, अच्छा ओके. वन एफ आर ला म्हणजे इनडायरेक्टली आपण याला कसं लिहितोय? ग्रिड टेम्पलेट कॉलम वन एफ आर, वन एफ आर, बरोबर ना? म्हणजे दोन पाहिजे मला. आम्ही अजून असं केलं वन एफ आर तर असं आलं, ठीक आहे. मग इथे टू एफ आर म्हणजे काय? मग आता इथे टू टू केलं मी, टू वन केलं म्हणजे काय? हे लक्षात घ्या काय आहे. हा, ठीक आहे, टॉईस फ्रॅक्शन ते वाढणार. इथे थ्री एफ आर केलं म्हणजे इनडायरेक्टली काय ते वन थर्ड वन फोरचा पार्ट आहे. सो वन वन एफ आर म्हणजे काय? ओके. इथे मी लिहिलं टू एफ आर, टू फ्रॅक्शन. हे एकदा बघायचंय. मी ते याला कॉपी करून तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडंसं. आता मी नोशन मध्ये नाही जात, थोडंसं आता एआय सोबत आपण काम करू शकतो. ओके, मी फक्त डिफरन्स विचारतो याच्यामध्ये काय आहे, दोन्ही मध्ये ऍक्च्युली होत आहे काय. हा टॉपिक थोडासा आता ऍड केला मी फक्त. काल आपण वन एफ आर पर्यंत काम करत होतो. हे काय हे कळलं तुम्हाला तर अजून इझी जाणार आहे. एक्सप्लेन दिस कोड इन अ लेमन टर्म. थिंक ऑफ सीएसएस ग्रिड लाईक डिवाइडिंग अ टेबल इंटू कॉलम्स. कॉलम्स मध्ये डिवाइड करायचंय. द ग्रिड टेम्पलेट कॉलम प्रॉपर्टी टेल्स द ब्राउझर हाऊ वाईड इच कॉलम शुड बी. किती असेल तो? वन एफ आर असेल म्हणजे किती? एफ आर स्टँड फॉर फ्रॅक्शन ऑफ द अवेलेबल स्पेस. फ्रॅक्शन, जेवढी स्पेस आहे तो प्रोपोर्शनली काय करत? डिवाइड करत. वन एफ आर म्हणजे काय? फर्स्ट कॉलमला पहिला पार्ट आणि सेकंड कॉलम को वन पार्ट. इमॅजिन यू हॅव अ पिझ्झा कट इंटू टू इक्वल स्लाइसेस, म्हणजे वन एफ आर 50-50 मध्ये काय झाला तो? डिवाइड झाला. आता पुढे एक्झाम्पल टू. टू एफ आर वन एफ आर. टू एफ आर म्हणजे काय? फर्स्ट कॉलम गेट टू पार्ट आणि सेकंड कॉलम गेट वन पार्ट. म्हणजे इमॅजिन अ पिझ्झा कट इंटू टू स्लाइसेस. पहिल्या कॉलमला दोन स्लाइस आणि दुसऱ्याला वन, म्हणजे असं समजा 66 आणि 33. त्याला बोलतात टू एफ आर. आता इथे बघा, वन एफ आर म्हणजे इक्वल इक्वल. टू एफ आर वन एफ आर म्हणजे 67-33 अराउंड. थ्री एफ आर म्हणजे वन थर्ड गाईज, वन थर्ड 75-25. ठीक आहे. वन एफ आर टू एफ आर म्हणजे पहिलं सिंगल आणि दुसरं डबल. एफ आर इज अ शेअर ऑफ स्पेस. द ब्राउझर डिवाइड द अवेलेबल विड्थ अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ शेअर इच कॉलम गेट. किती सिंपल आहे ग्रिड सिस्टम. कळत आहे? कळत आहे का? चलो. सो इथे काय करायचं मग? वन एफ आर की कसं पाहिजे? वन वन. हा, वरचं करा किंवा हे वाला. कुठे गेलं ते?
हम्म. ठीक आहे. चलो याच्यामध्ये काय, हे दोन घ्यायचे ना मला. सो एक लोगो आणि दुसरं काय, आता परत डिव बॉक्स घेत बसणार का? नाही, डायरेक्ट काय, इमेज. इमेज टॅग काय, ऍसेट स्लॅश, हे कुठून आले, सॉरी सॉरी, डॉट स्लॅश ऍसेट स्लॅश इमेज डॉट पीएनजी. हाईट किती देणार? किती, 60 पिक्सल. एक तर विड्थ द्या तुम्ही, म्हणजे शॉर्टकट असतो, तुम्ही हाईट द्यायची गरज नाही, विड्थ द्या, हाईट ऑटोमॅटिक ऍडजस्ट करेल तो. 60% दिली मी, म्हणजे पॅरेंटच्या 60%. ठीक आहे, आपण इथे आहोत. अलग जास्तच मोठं झालं ते. ठीक आहे, पिक्सल 100 पिक्सल, बहुत कम हो गया, 200. 200 ओके. ठीक आहे, आपल्याला असं हवंय ते आपण करणार आहे. थोडंसं अजून छोटं करू, 180 पर्यंत घेऊ. चालतंय. ठीक आहे. नेक्स्ट काय, बाकीचं नंतर करा, ते वरतून खाली कसं घ्यायचं काय ते सगळं करू आपण. नेक्स्ट काय, इनपुट टाईप. इनपुट टाईप काय, सर्च. प्लेस होल्डर काय, सर्च. काय, सर्च. और क्या है, आइकॉन से आइकॉन्स, तो ये आइकॉन आपको लेना होगा। तो आइकॉन के लिए आपको क्या चाहिए, फॉन्ट ऑसम, स्टैक ओवरफ्लो, स्टैक ओवरफ्लो, सीडीएन लिंक, वो मेल पे जाके वो किट में लेना वगैरह सब कुछ बाद में कर सकते हो आप सिंपल गए स्टैक ओवरफ्लो पे किसी ने ऐड किया होगा वो लिंक, सीडीएन वाला, वो कॉपी करो, आपका काम हो जाएगा। किसी ने तो वो बग फिक्स करते टाइम वगैरह, मतलब किसी ना किसी ने तो किया होता है वो, ठीक है, पेस्ट वहां से आप डायरेक्ट कॉपी करो। वर्जन 5 नहीं, वर्जन 6 मतलब थोड़ा सा पुराना लो, मतलब वो पेड फ्री में थोड़ा सा फर्क रहेगा। कौन सा भी लो, ठीक है, जस्ट ट्रायल एंड एरर करके समझ आएगा। सीरियल निकालेगा। यस, आइकॉन क्या है वो, आई टैग क्लास एफ ए सर्च, फक्त रॉ काम करा आधी. आलं का सर्च? ठीक आहे, तो तिकडनं पाहिजे, तर त्याला एक काम करू आपण. त्याला काय केलं, इनपुट टॅग मध्ये नाही येणार ना तो, कुठे राहणार तो, बाहेरच राहणार ना. आतमध्ये घेऊ शकतो, इनपुट टॅगच्या आतमध्ये घेऊ शकतो. त्याला अजून काय करावं लागेल, पोजिशनिंग कॉन्सेप्ट, पोजीशन रिलेटिव करून त्याला काय करायचं, आत घ्यायचं. ठीक है, चलो वो करेंगे बाद में। और क्या बाकी है, ये दो बटन, ये भी ले सकते हो, बट मैं इतना ही लेता हूँ, ठीक है, अभी बाकी भी करना है, ये कर सकते हो आप, सेम आइकॉन लेना है। चलो अभी इसका स्टाइलिंग का पार्ट है। तो बेसिक लेवल पे मुझे आप इतना ही बताओगे, ये अलाइनमेंट इसको करना है थोड़ा सा सेंटर पे वगैरह, तो आपको क्या क्या करना पड़ेगा, जस्टिफाय कंटेंट। हा, आपण याला करू ऍडजस्ट, हा आयकॉनला. बट आत्ता इनिशियल लेवलला आत्ता काय करायला लागेल, तर सगळ्याला पण एका स्पॅन मध्ये घेऊ शकता तुम्ही. कशाला, हा वाला पार्ट एका स्पॅन मध्ये, नाही घेतला तरी चालतंय, पण मी घेतला, ठीक आहे, त्याला एकत्र ठेवलं फक्त, ड्यू वगैरे नका घेऊ. हा, आता पुढे बोला. काय करू, हेडर सेक्शन म्हणला अलाइनमेंट करायचंय, मी मार्जिन पॅडिंग द्यायची गरजच नाहीये मला, मी काय करेल, झालं, आलं व्हर्टिकली. आता काय फक्त होरिझेंटली, तर होरिझेंटली ते तर सेंटरला नाही, ते लेफ्टलाच आहे. फक्त एक काम करू शकतो मी, मी त्याला बोलू शकतो की गॅप ठेव थोडासा प्रत्येकामध्ये 10 पिक्सलचा, किंवा 20 वगैरे काय ठेवायचा आहे तो. नाही आलं का, आलाय, गॅप आलाय. आणि थोडस सुरुवातीकडनं पण स्पेस हवाय त्या इमेजचा, तर काय करू, स्टार्टिंग कडनं थोडा स्पेस हवाय. हा, याला पॅडिंग लेफ्ट द्या. प्रत्येक ठिकाणी मार्जिन पॅडिंग नाही लावायचं, आता नॉर्मल कुठे गरज पडली तर लावा, काय 30 पिक्सल पॅडिंग लेफ्ट ठेव. आलं का आतमध्ये, परफेक्ट आहे. हाईट कमी करणार आहे आपण याची. आणि आता तुम्ही हाईट जरी कमी केली तर ते अलाइनमेंट काय रहेगा,
सेंटर रहेगा। पहले प्रॉब्लम क्या था, आपने मार्जिन पैडिंग से एडजस्टमेंट हो रहा था, हाइट कम किया तो फिर से वो पूरा डिस्टर्ब हो रहा था। तो अभी आप इसका हाइट कम ज्यादा करोगे तो आपको भी फर्क पड़ने वाला नहीं है, 60 पिक्सल भी करोगे तो उसके हिसाब से वो सेंटर रहेगा। यू गेट दिस कि फ्लेक्स बॉक्स ग्रिड, इससे इजी काम होगा। ठीक है, तो ग्रिड से स्टार्ट किए, अंदर फ्लेक्स बॉक्स यूज करो, रिस्पॉन्सिव बाद में देखते हैं। इतना हो गया। इसके बाद नेक्स्ट स्टेप क्या है guys? इसका डिजाइनिंग करना है। तो अभी मैं इमेजिन करूंगा, मैं बार बार वहां नहीं जाऊंगा वहां क्या लिखा है, मैंने एक बार देखा है कि उसमें डिजाइन कैसे है। तो हेडर सेक्शन 1 के अंदर का इनपुट, हेडर सेक्शन 1 के अंदर का इनपुट टैग को सीएसएस लगाओ, क्या लगाना है इसे। लेट्स इमेजिन गाइस, एक बार देखो ये, जस्ट एक बार देखो इसमें क्या क्या है। बैकग्राउंड, बैकग्राउंड ट्रांसपेरेंट, बॉर्डर रेडियस 5 पिक्सल, देन अंदर से पैडिंग है अराउंड 7 पिक्सल एंड 30 पिक्सल का वाइड, मतलब विड्थ दिया इनडायरेक्टली मैंने। टेक्स्ट अलाइन सेंटर, टेक्स्ट का कलर है वाइट। उसके बाद डॉट, हेडर सेक्शन के अंदर के इनपुट के ऊपर आप ओवर करोगे, ओवर मतलब सुडो क्लास, ओवर करोगे तो क्या करो, बॉर्डर अप्लाई करो। तो इनिशियली गाइज इसको बॉर्डर नन रखो, एंड ओवर करने के बाद बॉर्डर इसको करो सॉलिड 1 पिक्सल वाइट। ठीक है, कलर वगैरह एडजस्ट करेंगे हम बाद में। पहले वाले को कलर ग्रे ना, नहीं कुछ भी नहीं। ठीक है, चलो देखते क्या हुआ है अभी तक। ओवर करने का तो ऐसे हो रहा है, बाय डिफॉल्ट बॉर्डर नहीं है कि उसको, या तो है, तो वो वाला ग्रे वाला बॉर्डर है ना। तो बॉर्डर सॉलिड 1 पिक्सल ग्रे। ठीक है, तो इसको भी ग्रे कलर का बॉर्डर आना चाहिए। जस्ट देखो, ओके आ गया, सर्च बॉक्स आ गया, और क्या बाकी है, थोड़ा बड़ा सर्च आ गया ना। तो इसको पैडिंग कम करके 20 करो, एंड यहाँ हाइट ये करो 5 पिक्सल। ओके ठीक है, वो जो आइकॉन है उसको मुझे उसके अंदर लेके जाना। डॉट हेडर सेक्शन 1 के अंदर का जो आई टैग है उसको पोजीशन मैंने दिया रिलेटिव, एंड उसको बोला मैंने कि आप लेफ्ट साइड थोड़ा सा 50 पिक्सल अंदर जाओ, लेफ्ट से अंदर जाओ, गया 40, 20, 20, 30, अलग आतमध्ये दो, त्याला साइजिंग वगैरे द्या काय, फॉन्ट साईज 10 पिक्सल देऊन टाका, खूप कमी झाले 20 करा, 20 जास्त झालं, 15 आलं का. अजून काय, कलर काय त्याचा, व्हाईट आहे ना. ठीक आहे, थोडस नॉर्मल व्हाईट आहे तो, ठीक आहे. किंवा व्हाईटला पण अजून थोडंसं इकडे तिकडे तुम्ही करू शकता. आता शेड मध्ये आला, तो शेड तुम्ही घ्या, चालेल. आले इथपर्यंत. आता बॅकग्राऊंड कलर काय आहे याचा, हा वाला द्यायचा आहे ना. इथे बॅकग्राऊंड कलर वेगळा आहे, इथे वेगळा आहे. तर मागे कुठला कलर आहे बॅकग्राऊंडला, ब्लॅक आहे, तर आपण काय दिलं तर नाही नाही, हा दिलाय ना ब्ल्यू व्हाईट. ओके ओके ओके, पॅरेंटला ना. ऍक्वा की जगह ऍक्वा कंटेनरला आहे, इथे ब्लॅकच आहे ना. अच्छा, मग ठीक आहे, फक्त हे कमेंट करायचं आहे, ओके. ते येलो वाला ठेवतो, फक्त हा वाला काढून टाक. लक्ष द्या फक्त काय सांगतोय. लोगोचा इश्यू झाला, लोगोचा काय प्रॉब्लेम झाला. अच्छा, तो टेक्स्ट आहे का. आता हे गोष्टी याला तो बाय डिफॉल्ट कशामध्ये, ब्लॅक मध्ये, किंवा लोगोच आपण दुसरा घेतलाय का. ठीक आहे, आपण इथलाच डाउनलोड करू डायरेक्ट फास्ट. कॉपी इमेज, कहाँ पेस्ट करोगे, एसेट्स इमेज कॉपी डॉट पीएनजी, चलो इसको फास्ट आप लोगों को यहाँ लगाना है। आ गया लोगो, ठीक है, अभी इसको क्या करना है आपको, इसका कलर क्या था, अजून हाईट कमी करावं लागेल इमेज. कुठे गेला इमेज,
विड्थ दिली आपण, विड्थ 120 पिक्सल करू आपण. ओके, आता ओके, थोडं मॅच होत आहे. आणि इनपुट बॉक्स का कलर, बैकग्राउंड कलर क्या है? वहाँ कलर क्या है? ये वाला कलर है ना, ये सेम कलर मुझे चाहिए, तो कहाँ से पिक करोगे? उसके लिए एक्सटेंशन क्या है? कलर जिला कलर पिकर, आप उसको यूज कर सकते हो. मैं ये इसको यहाँ लेके जाता हूँ, और ये सेम कलर यहाँ से कॉपी करता हूँ. कॉपी एंड पेस्ट. ठीक है, आ गया. ठीक है, देखते हैं आ गया कि नहीं. ओके, ठीक है. बहुत सारा डार्क आ गया, बट ठीक है, चलो. ये हो गया हमारा यहाँ तक का कॉन्सेप्ट. ओके. सेम कलर पाहिजे असेल तर थोडंसं चेंज करायचं. ठीक है, मैं फिर से लेता हूँ सेम कलर. ठीक है, अभी दिख रहा है. ओके. चलो, और क्या डिजाइनिंग बाकी है इसके अंदर? थोड़ा सा स्पेस है ना इनपुट टैग और इसके बीच में. क्या करोगे इसको? गैप को क्या करना है? थोड़ा सा इंक्रीज कर सकते हो आप. गैप को मैंने किया 20 पिक्सल का. ओके. देखो एक बार. ठीक है ना? काजूंगे इधर 30 पिक्सल का. ओके, ठीक है. ओके का. चलो आगे बोलो अभी. आता हा इथलं सोडून द्या, एवढंच आहे आपलं. हे बघा फक्त, हे असं दिसतंय आपण. ठीक है, सेम कॉपी क्लोन करना है आपको एज इट इज. जितना होगा उतना. चलो आगे. इथे जायचंय आणि इथे आपल्याला लिस्ट टॅग घ्यायचंय. हे सगळे आपल्याला हवेत साइन अप बटन पर्यंत. चलो, नेक्स्ट कुठे येणार आता? सेक्शन, हेडर सेक्शन 2, यूएल. एल आई के अंदर A x 5. ठीक आहे. अँकर टॅग इथे आले. एल आई एकच आला का? Li x 5. ठीक आहे. कळलं काय केलं? ठीक आहे, Li 5 घ्यायचे होते मला. सो त्याच्यामध्ये अँकर टॅग काय काय? मॉडेल फ्युजन चॅट. झोपू नका कोणी हा, लक्ष द्या इकडे. अभी हम कुछ सीख नहीं रहे, हम जस्ट एक बेसिक कोड कर रहे हैं. ठीक है. देन डॉक्स. आणि लास्ट में क्या है? बटन. बटन याच्यामध्येच घ्यायचं का लिस्ट मध्येच? का नाही घेऊ शकत आहे आपण? अँकर टॅग, आणि अँकर टॅग मध्ये काय? बटन. परत त्याला वेगळं टॅग, आणि ते लिस्ट टॅग आहे त्याच्यामध्ये बटन पण दाखवू शकतो, फक्त त्याचं सीएसएस वेगळं असणार आहे, बट ओव्हरऑल तर सेमच आहे ना. ओके. चलो, व्हाट नेक्स्ट? हेडर सेक्शन टू का डिजाइनिंग ऑलरेडी बैकग्राउंड कलर दिया है. डॉट हेडर सेक्शन 2 के अंदर का जो यल है उसको सबसे पहले आपको करना है विड्थ 100%, पेरेंट की. एंड उसको करना है डिस्प्ले, फ्लेक्स, अलाइन आइटम, सेंटर, एंड जस्टिफाई कंटेंट सेंटर. दैट्स इट. जस्टिफाई कंटेंट सेंटर नहीं, जस्टिफाई कंटेंट स्पेस बिटवीन. चला, ऑलमोस्ट सगळं काम झालं आपलं. इथे फक्त अलाइनमेंट का नाही अप्लाय झाली आहे. ओके, पॅरेंटला पण डिस्प्ले फ्लेक्स करावं लागेल, त्याशिवाय ते अप्लाय होणार नाही. ओके. झालं काम आपलं. इथे स्पेस बिटवीनच्या जागी तुम्ही काय करा, स्पेस अराउंड करा. किती वेळ लागतो अलाइनमेंट करायला आता? फास्ट काम होतंय ना? डिपेंड. आता डायरेक्ट तुम्हाला सांगताना एवढा वेळ लागतो, बट तुम्ही स्वतः कोड करताय तर तुम्ही फास्ट करणार आहे. ठीक आहे. कळतंय? झालं. आलं सेम. आता पुढे काय? डॉट हेडर सेक्शन 2 के अंदर का जो यूएल है, उसके अंदर का जो यला है, उसका जो डॉट वाला पार्ट है ना, वो डॉट डॉट आ रहा है.
लिस्ट स्टाइल का टाइप है ना, नन करो, डॉट नहीं चाहिए मुझे। गेलेगा? ठीक है। अतः डॉट हेडर सेक्शन 2 के अंदर का जो यूएल है, उसके अंदर का जो यला है, उसके अंदर का जो एंकर टैग है, उसके अंदर का जो अंडरलाइन है, टेक्स्ट डेकोरेशन नन। एंड उसका बाय डिफॉल्ट जो कलर है, वो कलर चेंज करके क्या करना है, कलर हमें ग्रे है थोड़ा सा ना, तो आई थिंक सो ये कलर है, ये वाला। हाँ वाला का ग्रे से मतलब, ठीक है। सो कलर काय करता था, ग्रे कर, ठीक है। सो ठीक आहे, बघू आपण काय झालंय आता, आलंय का सेम? ठीक आहे, आता असंच हवंय आपल्याला थोडंसं, तर काय करायचंय ते, मला वाटतं स्पेस अराउंडच्या जागी इथे आपण सेंटर करू, आणि काय देऊ त्याला, गॅप, म्हणजे थोडंसं सेमच येईल ते, 10 पिक्सलचाच गॅप देऊ आपण, जास्त नाही। ठीक आहे ना, असंच आहे ना, 20 पिक्सलचा द्या, बरोबर। इथे बघा एकदा असंच आहे, हा परफेक्ट। आता ते लास्टला आहे बट, आता जस्टिफाय कंटेंट काय करा, गेलं का लास्टला, पण बटनच्या आणि त्याच्यामध्ये थोडासा स्पेस आहे, मग काय करू, पॅडिंग राईट दे 20 पिक्सल, तिकडनं थोडंसं स्पेस ठेव, आलं का आतमध्ये? ठीक आहे, पुढे बटनला डिझाईन, आता याला फॉन्ट फॅमिली तीच पाहिजे का, ते सगळं याच्यासाठी एक टेक्निक आहे, तुम्हाला सांगितलं होतं का मी, तो एखाद्या वेबसाईटवरचं डिझाईन तुम्हाला पूर्ण कॉपी करायची आहे. हे इथे सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, फॉन्ट डिटेलवर जायचं, फॉन्टचं नाव, फॉन्टची साईज, फॉन्टचं वेट, लाईन हाईट, फॉन्ट कलर, डायरेक्ट सीएसएस कॉपी करायची। हे कसं भेटतं, फॉन्ट पिकर एक्सटेन्शन, सांगितलं होतं ना, तर मी इथून पण करू शकतो, डायरेक्ट कॉपी, मला रेडीमेड सीएसएस भेटते त्याची, म्हणजे याचे इथे जी आहे ती, ठीक है ना। हाँ, ओवरऑल इफेक्ट भी लगाएंगे, पहले साइन अप बटन डिजाइन करना है। ऑनलाइन स्टूडेंट्स कहते हैं, इधर टाइप करा यस, तो मुझे समझ आएगा आप सेशन में हो। चलो, डॉट हेडर सेक्शन 2 के अंदर का जो यला है, उसके अंदर का जो यला है, उसके लास्ट वाले बटन को लगाना है अब। याला काय क्लास देऊ का वेगळा, साइन अप, साइन अप बीटीएन, कॉपी, हाँ चालतंय। हा, यूएल एल आय मधला अँकर टॅग मधला बटन, मग एवढं सगळं लिहित बसावं लागतं। ठीक आहे, चलो, काय द्यायचं त्याला, पॅडिंग किती द्यायची, पॅडिंग 3 पिक्सल, 10 पिक्सल, बॉर्डर नन, बॅकग्राऊंड कलर कुठला आहे त्याला, ग्रीन आहे, बॅकग्राऊंड कलर पॅरेट कलर आहे ना तो काहीतरी, येलो ग्रीन का, हा ठीक आहे, आपण मॅच करू फक्त त्याला, आणि टेक्स्टचा कलर ब्लॅकच आहे, तर ब्लॅकच असणार आहे तो, आलं का। थोडस पॅडिंग वाढवू, इथे 5 पिक्सल करा, 4 करा, आणि काय अजून त्याला, बॉर्डर रेडियस द्या 5 पिक्सल, और है क्या, 5, ओके का। हे बघा एकदा असं दिसतंय आपलं, अजून देऊ 8, 10 करून टाकतो डायरेक्ट। टेक्स्टचा कलर काय, ब्लॅकच आहे ना, ठीक आहे, आणि इथे त्याची विड्थ वाढवा, 10च्या जागी 14 करा, ओके का। ठीक आहे, आता काय करू, ते फक्त कलर काढून टाका, कुठला कलर होता तो, येलो, ठीक आहे, झालंय। थोडस मिसमॅच कुठे वाटतंय, हे इथे ना, हे जरा जास्तच हे झालंय, त्याला कलर कुठला देऊ, आयकॉनला ग्रेस देऊ आपण, किंवा व्हाईट स्मोक पण असतं ते, तो कलर द्या त्याला, व्हाईट स्मोक, आणि साईज कमी करून त्याला 13 वगैरे पिक्सल देऊन टाक, अजून पण नाही का, ग्रेस देऊ, ठीक, कलर वगैरे तुम्ही डिपेंड्स, तुम्हाला कसं हवंय तसं देऊन टाक। आता मॅच होते थोडस, अजून काय चेंजेस वाटतात, ते सर्चला तर आपण लेफ्ट सेंटरला घेतलंय, काय करायचं, नाही इथे नाही, कुठे, इनपुट टॅगला टेक्स्ट अलाइन काय करायचं, लेफ्ट, आलं का लेफ्ट, थोडस तिथे प्रॉब्लेम झाला, आता काय,
झालं, मार्जिन लेफ्ट करून त्याला इकडे घेतला आणि आयकॉनला थोडस अजून आतमध्ये घेतो, लेफ्टला काय करू, 35. आणि याला मार्जिन लेफ्ट देऊन थोडस आतमध्ये. आता इथे मार्जिनच्या जागी ऑप्शन भरपूर आहेत, डिपेंड्स तुम्हाला कसं हवंय ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आता मी हे नाही करत तुम्हाला, पण एक आयडिया आली आहे तुम्हाला काय करायचं. मी जसं आहे तसंच ठेवतो सेंटरलाच, किंवा आयकॉनला इकडे थोडंसं कमी करा, लेफ्टच्या जागी 30च्या जागी 20 करा. ठीक आहे ना, 25. ठीक आहे, चलो आलंय ऑलमोस्ट. आपण त्याला मॅनेज केलं, थोडंसं इकडे तिकडे करू शकतो. अजून काय राहिलंय, ओव्हर इफेक्ट आलाय. साइन अप बटनला काय, काय नाही, इथे ओव्हर केल्यावर काय आलं पाहिजे, तो कलर आला पाहिजे. कशावरती कलर आहे तो, एंकर टैगला है. तो डॉट हेडर सेक्शन 2 के अंदर का, डॉट हेडर सेक्शन 2 के अंदर का यूएल, यूएल के अंदर के अलाय के अंदर का एंकर टैग के ऊपर आप ओव्हर करोगे तो कलर काय करायचंय, येलो ग्रीन करून टाका. ओके, ठीक आहे, डन गाईस. इथपर्यंत कळलं असेल तर पटकन यस टाईप करा फास्ट. हे थोडंसं मला अजून कम्फर्टेबल नाहीये, त्याला काहीतरी करू आपण. इनपुट आहे, चलो इथे पोझिशन टेक्स्ट लेफ्ट आहे, जस्टिफाय करतो मी. आणि थोडस मार्जिन घेतो, त्याला मार्जिन लेफ्ट 5 पिक्सल. ठीक, थोडस तिथे तुम्ही सीएसएस अप्लाय करा. किंवा तिथे अजून एक सोल्युशन आहे, मला करायचंच म्हटलं तर मी डायरेक्ट डिस्प्ले फ्लेक्स लावेल. जस्टिफाय अलाइन आयटम सेंटर आणि जस्टिफाय कंटेंट फ्लेक्स स्टार्ट करेल आणि गॅप देईल, एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तेवढंच आहे. फ्लेक्स बॉक्स ग्रेड हे 2-4 टॉपिक सोबतच काम करायचं. सर फर्स्टला तो लोगो घेतला, तो पार्ट एकदा रिपीट करता का, ठीक आहे. काय काय नाही कळलं याच्यामध्ये, कारण आता एवढा कोड लिहिला याच्यामध्ये कुठलं नाही कळलं तुम्हाला. ओपन राउटर, पण त्याच्यामध्ये काय नाही कळलं. आता सी असं मी डायरेक्ट कोड आता एक्सप्लेन करायला गेलो तर तुम्हाला कोड कन्फ्युज करेल, पण तो जेव्हा मी डेव्हलप करतो तेव्हा थोडंसं लक्ष देईल तुम्हाला. फक्त ऑब्झर्व करा कोड काय त्याच्यामध्ये काय केलंय आपण, हर्षदा. कंटेनर घेतलाय, कंटेनर मध्ये एक हेडर सेक्शन आहे. हेडर मध्ये माझा पहिला डिव इथे आहे आणि दुसरा डिव हा आहे. ओके, ज्यांना कन्फ्युजन होत आहे म्हणजे बाकीचे कोणी असतील तर एकदा तुम्हाला रेकॉर्डिंग मागचं बघावं लागणार आहे, ज्यांनी अटेंड नाही केलंय. लोगो मध्ये काय केलं आपण, इथे हेडर सेक्शन 1 मध्ये 2 बॉक्सेस घेतलेत. बेसिकली आपण याला ग्रीड लावली, सॉरी इथे फ्लेक्स बॉक्स अलाइन आयटम ग्लॅब दिलाय. आणि त्याच्यामध्ये आयकॉन, इमेज टॅग आणि इनपुट टॅग घेऊन आपण त्याला सीएसएस अप्लाय केली. हा एवढाच पार्ट आहे लोगो मध्ये. हा, पोझिशन रिलेटिव्ह मी का दिलं, तो बॉक्सच्या बाहेर होता, मला त्याला आतमध्ये घ्यायचा, तर त्याचे मी रिलेटिव्ह म्हणजे त्याच्या पॅरेंटचा रिलेटिव्ह, त्याला मी काय केलं तिथे ऍडजस्ट केलं. तिथे काय नाही कळलं, ओरिजिनल पोझिशन पासून मूव्ह होणार आहे तो. हा ऍब्सोल्युट मध्ये त्याच्या हा म्हणजे सॉरी, ओरिजिनल पोझिशन पासून तो लेफ्टला जाईल. त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन, याला दुसरा ऑप्शन आहे, मग मार्जिन द्यावं लागेल तुम्हाला मायनस मध्ये. मायनस मध्ये द्यावे लागेल, प्लस मध्ये तर नाही होणार. म्हणजे मायनस मध्ये काय की तुम्ही -250 केलं तर ते इकडे राहील. ओके, मग ते एक ऑप्शन आहे, पण पोजीशन विल बी बेटर. आणि ये गाइस रिस्पॉन्सिव नहीं है, तो भी आप बोलेंगे रिस्पॉन्सिव कैसे होगा। मोबाइल पे ये नाउ बार रिस्पॉन्सिव करने के लिए सीएसएस में बहुत सारा कोड है आपको, बिफोर आफ्टर वाला, या आपको बहुत सीएसएस लिखना होगा, तो ये मैं आपको टेलीविड में बताऊंगा डायरेक्ट। ओके, मुझे कंफ्यूजन नहीं करना है एट द एंड, हम सीएसएस का यूज करके इतना कुछ रिस्पॉन्सिव नहीं करने वाले। चॅलेंजिंग हे राहील थोडंसं रिस्पॉन्सिव साठी, कारण की ते तुम्हाला एक बार लागेल, ऐप बार, उसके ऊपर क्लिक होने के बाद ये ओपन होना चाहिए। ये बहुत कॉम्प्लेक्स हो जाएगा, बहुत कोड लिखना होगा, पॉसिबल है, करके दिखा सकता हूँ, बट आई डोंट थिंक सो कि वो वर्थ देके आपको सब कुछ दिखाना। एट देन वो कोड हम लिखेंगे ही नहीं बाद में। ठीक है, बाकी बॉक्सेस रिस्पॉन्सिव बहुत फास्ट होते हैं, क्या है, सिर्फ विड्थ वगैरह चेंज करना है, तो इसको भी करेंगे बाद में। चलो आगे वाला सेक्शन डिजाइन करते हैं पहले। अभी ये तो फास्ट हो जाएगा, ये थोड़ा सा आइकॉन वगैरह था। चलो ये वाला आता इथे कसं करताय, हा घेता इथपर्यंत,
कसं करता येईल बॉक्स डिझाईन? हा हा करायचा का पहिला? इथून इथपर्यंत. हे बाकीचे खालचं नंतर करू. सो किती हाईट घ्यायची? आता आपण कुठे आहेत सध्या? कंटेनर मध्येच आहोत, हेडर मध्ये, सॉरी. हेडर नंतर काय आता? हिरो सेक्शन स्टार्ट. हा, काय घ्यायचं? सेक्शन, क्लास, हिरो सेक्शन. याच्यामध्ये काय? डायरेक्ट काम स्टार्ट या बॉक्समध्ये. H1 बटन, पॅराग्राफ वगैरे सगळं चालतंय डायरेक्ट. चलो, काय मग? कॉपी. कमेंट करताना इथे कमेंट लिहित चला, हिरो सेक्शन स्टार्ट. म्हणजे कुठली CSS कशाचे ते तरी कळेल. डॉट हिरो सेक्शन. हाईट किती द्यायची आहे? मी तर नंतर ऑटोच करणार आहे, पण आता सध्या देतोय. विड्थ 100%. बॅकग्राऊंड कलर ऍक्वा देऊ आपण, ब्लॅक. ब्लॅक वरती दिसणार नाही. ठीक आहे. इथे बघा, आला आपला बॉक्स. काय सेम झालं का? ऍक्वा पर्पल आलं का? येस, हा वाला बॉक्स आहे. अजून थोडीशी हाईट लागेल आपल्याला, 500. ओके. 550 पर्यंत ते जायचंय आपल्याला. आता इथे ऑटो केलं तर जेवढं तुम्ही केलं ते ऍडजस्ट करेगा, बट ठीक है, अभी हाइट दी है मैंने. ओके, व्हाट नेक्स्ट? अभी डायरेक्ट H1 डायरेक्ट, अभी के बॉक्सेस में नहीं करना है. यूनिफाइड. मग याला ड्यू घेऊ की आपण? हे वाले, हे वाले. मी याला ULLI मध्ये घेईल. एल मध्ये मी काम करेल त्याला, वरती LI मध्ये H1 आणि खाली पॅराग्राफ देईल. ULLI डिस्प्ले फ्लेक्स अलाइन आयटम सेंटर जस्टिफाय कंटेंट सेंटर, एक बॉक्स मध्ये घेऊन काम झालं. हा, मग नंतर गॅप प्रॉपर्टी. ठीक आहे. किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही, ULLI नको, ड्यू बॉक्स घ्या, मग ते परत एका ड्यू मध्ये 4 ड्यू, मग इझी ULLI आहे ना, एक ड्यू आणि ULLI लिस्ट आयटम्स, आणि त्याच्यामध्ये ते दाखवा. सी, जेव्हा कोड करते ऐसा एक प्री डिफाईन रूल नहीं है. म्हणजे सपोज मी बोलतो ULLI घ्यायचं, सो ऐसा कोई रूल नहीं है कि ULLI ही लेना चाहिए. वो आप काम टेबल टैग से भी कर सकते हो, फिर करना ही है तो आप, राइट, उसके अंदर ड्यू टैग से भी कर सकते हो. और आप कुछ भी नहीं लोगे तभी काम होने वाला है. प्रॉब्लम इज दैट कि फिर वो मेस्ड अप होता है आगे जाके. ठीक है, वो HTML CSS इज ऑल अबाउट जस्ट टाइपिंग. आपको आपको जैसे समझ आ रहा है वैसे आप करोगे. बट प्रोफेशनल वे, जैसे मैं तो ग्रिड फ्लेक्स बॉक्स से हो रहा है कि नहीं पहले सोचूंगा. मतलब लेस कोड में काम हो रहा है क्या? जैसे कि ULLI इज द बेस्ट. जब आपके लिस्ट आइटम्स है, जैसे कुछ सेम कॉन्सेप्ट एलिमेंट्स है, तो मैं ULLI के साथ काम करूंगा. मुझे इतना ही बताओ, अभी ये काम हमें ULLI के बिना भी हो सकता है. एक डिव एंड एक एंकर अटैक, और उसको फिर अप्लाई करो CSS. बट ULLI इज द बेस्ट अप्रोच, इसलिए मैंने वो लिया. ओके. तो अभी ये भी सेम, पहले इसका काम करेंगे, इसके बाद ये लेता हूँ. चलो, फास्ट, बेटर प्राइसेस, इसके लिए पैराग्राफ इनफ है. और वह क्लिकेबल है, मतलब ये वाला प्राइसेस क्लिकेबल है. तो इसको क्या करना पड़ेगा? नहीं नहीं, अँकर टॅग. स्पॅन घेऊन अँकर केलं तरी चालतं. त्याला फक्त घेतलं, बाकीचं काय? बटन. मी फक्त लेआउट आधी ब्लॉक काम करणार. आता याला ड्यू मध्ये घेऊ का? हा, पुढे काय? बटन इंटू 2. बटन कितने? 2. क्या है पहला? गेट API की. और दूसरा? डिस्कवर मॉडल्स. वो भी क्लिकेबल है, तो यहाँ भी एंकर टैग आने वाला है, मतलब लिंक है ना वो. डिस्कवर मॉडल्स. नेक्स्ट. हा झालं. पुढचा. डायरेक्ट ULLI घेऊ की ड्यू टॅग घेऊन ULLI घेऊ? ULLI अँकर टॅग. काय? H1 200T T+. पुढे. त्याच्या खालीच आहे ना ते. तर कसं करायचं मग इथे अँकर टॅग मध्ये? पॅराग्राफ घेऊ. कन्फ्यूज होत आहे का आता? होत असेल तर होऊ द्या. मंथली टोकन्स. आता दिसताना असं काय केलं, एवढं कोड एकदाच लिहिलं, पण माझं असं आहे की
मैं ये बोल रहा हूँ कि मैं पहले डिजाइन के बारे में नहीं सोचता, मुझे जितना चाहिए पहले मैंने उतना सब कुछ वेबसाइट पे लेकर रखा, अभी इसको मैं एक स्टाइल करना है, फिर वो सेंटर लेना है, डिस्प्ले फ्लेक्स, अलाइन आइटम सेंटर, जस्टिफाई कंटेंट सेंटर, काम हो गया। ऐसे काम करना है आपको, ठीक है। तो यहाँ एक प्रॉब्लम आने वाला है अभी आपको, जो आप फेस कर रहे हो, कल भी किया था किसी ने। एल आई, कॉपी अँड पेस्ट, काय पुढचं? 10 मिलियन प्लस ग्लोबल युजर. ओके, दैट इज द वे ऑफ डेवलपमेंट, ये कर सकते हो आप। अभी आप फॉर्मेटिंग प्रॉपर करो, अदरवाइज कंफ्यूजन रहेगा आपको, ये क्या हो रहा है। एंकर अटैक, एंकर अटैक, दिसतंय का ओके? येस, हे एल आय ए मध्ये H1 आणि पी आहे, हा सेम एल आय परत कॉपी केला. 70 प्लस व्हॉट प्रोव्हायडर्स, देन 400 प्लस मॉडेल्स, 400 प्लस मॉडेल्स. चलो डन. अभी इसका पेरेंट कौन है? हीरो, हीरो सेक्शन. डायरेक्ट डिस्प्ले फ्लेक्स करा. आता इथे एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला, जो तुम्ही फेस करताय. डिस्प्ले फ्लेक्स केलं का, काय होणार आहे आता सगळं? सब कुछ क्या आएगा? सगळं एक लाईन मध्ये आला. बरोबर ना, फ्लेक्स केलं असंच होतं ना. तर इथे एक तुम्हाला कॉन्सेप्ट ऍड करायचा होता, की बाय डिफॉल्ट डायरेक्शन रो असते, तर तुम्हाला करायचं होतं आलं परत जागेवर. आता याला कुठे घ्यायचंय? सेंटरला, व्हर्टिकली. जस्टिफाय कंटेंट सेंटर, आलं सेंटरला का नाही आलं? अच्छा, सो मला आता इकडे घ्यायचे तर ग्रेट. कारण की आता डायरेक्शन काय त्याची? कॉलम आहे, हेच पाहिजे ना तुम्हाला. फ्लेक्स बॉक्सनेच केला ना, तुम्हाला वाटलं तर फ्लेक्स बॉक्सने प्रॉब्लेम होणार, प्रॉब्लेम नाही होत आहे. चलो नेक्स्ट काय? मला सेम स्टाईल घ्यायची याची. कुठली? ही वाली. तर मी एक एक्सटेन्शनचाच यूज करतो, ठीक आहे, आणि मग एक्सप्लेन करतो काय आहे त्याच्यामध्ये. मी सिलेक्ट करणार आणि डायरेक्ट फॉन्ट डिटेलमध्ये जाणार. सगळ्या वेबसाईटमध्ये नाही भेटत ते, जिथे भेटते तिथून घ्या. फॉन्ट फॅमिली ही आहे, फॉन्ट साईज 56 आहे, फॉन्ट वेट 700 आहे, लाईन हाईट म्हणजे काय? त्याच्यामधला स्पेस, आणि कलर काय? RGB. डायरेक्ट कॉपी आणि सेम येणार. फॉन्ट फॅमिली काम नाही करणार, फक्त आपल्याकडे नाही आहे ना ती. सो काय? डॉट हिरो सेक्शन के अंदर का, आपण अजून यायला हात पण नाही लावले, आपण फक्त टूल वापरून इथपर्यंत आलोय. नाही आपल्याला का अप्लाय नाही झालं? हिरो सेक्शन मधला H1, सॉरी मी ते हेडर सेक्शन घेतलं. सगळे H1 ला अप्लाय झालं ते. इथे H1 नाही घ्यायला पाहिजे. H1 एकदाच पाहिजे मेन मध्ये. ते काय घ्या मग? H2 वगैरे घ्या. H1 हा मेन हेडिंगलाच देत चला. मग तुम्हाला फॉन्ट साईज वगैरे द्यायचं आहे ना, मग ते पॅराग्राफ वगैरे देऊन करा. पण हेडिंग जास्त वापरू नका, कारण ते SEO साठी मेन असतं. इम्पॉर्टंट पार्टलाच हायलाइट करा फक्त. आलं का सेम? ते त्या कलरमुळे तुम्हाला वेगळं वाटते, पण तेवढंच आहे ते. पुढे बोला. याचे पण CSS घेऊ का तिकडनं? सिलेक्ट फॉन्ट डिटेल, कॉपी. काही वेगळं नाहीये, फक्त ते साईज वगैरे फिक्स घेतो मी, जे आहे तेच ऍक्च्युअल. डॉट हीरो सेक्शन के अंदर का P, इसको ये फॉन्ट फैमिली नहीं अप्लाई होगा, होगा तो ठीक है। फॉन्ट साइज इतना, फॉन्ट वेट इतना, लाइन वेट हाइट इतना, कलर ये। अलग। ठीक है, नेक्स्ट आता बटन अपन करो डिजाइन। चलो कैसे करना है? दो बटन, एक बटन आप हम करेंगे ऑटोमेटिक, दूसरा भी बिल्ड हो जाएगा आपका। बोलो। इथे तुम्हाला एक ऑब्जर्व करायचं है तुम्ही, आप फ्लेक्स बॉक्स एंड ग्रिड यूज करो इसलिए फास्ट हो रहा है। अभी मैंने ग्रिड का यूज किया अंदर कहीं, मैं क्या यूज करूँ अभी?
फ्लेक्स मैंने सिर्फ कॉलम के लिए यूज किया था। ओके आगे बोलो। रिस्पॉन्स ये वो मत सोचो, ठीक, काम करो पहले। बोलो। बटन करायचं, बटन कसे डिझाईन करू, त्याला त्याचं पॅरेंट कोण आहे? हा नाही नाही, याचा पॅरेंट हा आहे ना, बीटीएन ग्रुप. काय लिहिलं मी? बीटीएन ग्रुप. डॉट हिरो सेक्शन मधला, डॉट हिरो सेक्शन मधला बीटीएन ग्रुप. काय करू याला सीएसएस? अच्छा हिरो झालं का? हिरो. काय करायचं? तो बॉक्स आहे ना एक, सो किंवा डायरेक्ट डिस्प्ले फ्लेक्स आणि ते बटन त्याच्यामध्ये डिझाईन करून टाकतो. फक्त एका लाईन मध्ये दाखवायचं त्यासाठी घेतलंय ना, त्याची अलाइनमेंट करण्यासाठी. ठीक आहे, तर काय करू शकतो आपण? हा तुम्ही बोलताय ते हाईट वेट सगळं देऊ शकतो, गरज नाहीये पण. मी फक्त बटन डिझाईन करेन आणि लास्टला त्याला बोले डिस्प्ले फ्लेक्स. पण तुम्ही बोलताय ते पण करू शकतो. काय हाईट दिलं तर ठीक आहे, हाईट देतो. वेट किती द्यायचे? सपोज 300 पिक्सल देऊ, गरज नाही हे सगळं पण ठीक आहे. हे काढून टाकू आपण. ऍक्वा दिलं त्याला. इथेच दोन बटन हवेत ना आपल्याला. ठीक है, चलो काय करायचं मग? डॉट हीरो सेक्शन के अंदर का जो डॉट बीटीएन ग्रुप है उसके अंदर के दो बटन टैग्स है, इस दोनों को भी पैडिंग दो। कितना? टॉप बॉटम 10 पिक्सल एंड वाई एक्सिस के लिए 30। बहुत बड़े हो गए, इसको कम करो, 30 20 करो। आलेगा? जैसे एका लाईन मध्ये दाखवायचे तर डिस्प्ले फ्लेक्स, अलाइन आयटम सेंटर, जस्टिफाय कंटेंट सेंटर आणि थोडासा गॅप, 10 पिक्सलचा गॅप. किती इझी आहे. झालं. पुढे. आणि त्याला आता डिझायनिंग करा. बॉर्डर रेडियस किती? 10 पिक्सल. देन बॉर्डर रेडियस जास्त झाली जरा, 5 पिक्सल. आता बॅकग्राऊंड कलर दोन्ही याचं काय कॉमन कुठला आहे? कॉमन एक पण नाही. ब्लॅक देऊ का? ब्लॅक. ब्लॅकच आहे ना तो. ब्लॅक ब्लॅकच आहे, त्याला बॉर्डर ग्रे. बॉर्डर सॉलिड ग्रे 1 पिक्सल. ठीक आहे, आता दिसत नाहीये तुम्हाला कारण की ते कलरमुळे दिसत नाहीये. ठीक आहे, टेक्स्टचा कलर काय? व्हाईट आहे. आणि फॉन्ट वेट करतो बोल्ड. बोल्ड नको, 500 देऊन टाकू त्याला. 500 पण नको का? ठीक आहे, देऊच नका. अगलं आलं का? त्याला फॉन्ट फॅमिली अजून दिले तर ते अजून प्रॉपर दिसेल. आता पुढचा पार्ट काय राहिला? एका बटनचा कलर काय वेगळा आहे, आणि याला विड्थ जरा एक्सपेक्टेड आहे थोडी जास्त द्यावी. 30 पिक्सल करतो आणि विड्थ वाढून त्याला 320 करतो. थोडस या बटन सारखे बटन दिसतील, अजून पण नाही दिसत आहे ना? जास्त पॅडिंग आहे ना? सो 350 करू आणि इथे करू 40. आता ठीक आहे, चलो. पहिल्या बटनला काय, कुठला कलर आहे? आता पहिल्याला कसं सीएसएस अप्लाय करणार? इथे सुडो क्लास सिलेक्टर तुम्हाला काम येणार आहेत अशा ठिकाणी. म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी क्लास देण्यापेक्षा आहे ना, डॉट हिरो फक्त बघा, कळलं तर ठीक आहे. डॉट हिरो सेक्शन 2 मधला जो बीटीएन ग्रुप आहे त्याच्यामधला जो बटन आहे त्याच्यामधला फर्स्ट चाइल्ड. हा ते तर चालते, पण याला बोलतात सॉरी सुडो कोलन मध्ये कुठले ओव्हर सारखंच सुडो क्लास सिलेक्टर. फर्स्ट चाइल्ड म्हणजे काय, की बटन दोन आहेत पण पहिला वालाच. जसं मी लास्टला बघा ते एल ला केलं, ह्या एल ला की त्याला क्लास देऊन काम केलं. इथे ऑप्शन होतं तुमच्याकडे युएल एल आय कोलन लास्ट चाइल्ड. म्हणजे काय, लास्ट वाला एल आय. असं याला बोलतात सुडो क्लास सिलेक्टर. करायचं ऍड करायचं, याला बोलतात फर्स्ट चाइल्ड. अजून पण आहे एनथ चाइल्ड, लास्ट चाइल्ड, ओव्हर. नोट करा. ठीक आहे, सांगतो इथे काय, एवढं तर कळेलच. आता HTML CSS संपलंय आपण. फर्स्ट चाइल्ड म्हणजे पहिल्या बटनला काय करू? पहिल्या बटनला
फक्त बॅकग्राऊंड कलर काय कर, येलो ग्रीन करून टाक. चला फक्त आता त्याला अप्लाय झालं. आणि अजून काय, कलर टेक्स्टचं काय कर, ब्लॅक, आणि बॉर्डर काढून टाक. बॉर्डर नल झालं. अजून काय ओव्हर इफेक्ट आहेत का? ओव्हर इथे थोडस काय आहे त्याला, कलरचा इफेक्ट दिलाय त्याला, इथे पण आहे. तर मी एकच कलर देतो आता, जास्त नाही खेळत बसत त्याच्यासोबत. डॉट हीरो सेक्शन के अंदर का डॉट बीटीएन ग्रुप के अंदर के बटन को ओवर करोगे तो इसका कलर करना है येलो ग्रीन, आणि तो थोडासा शॅडो वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी त्याला बोलतो फिल्टर कर आणि ब्राईटनेस कर 70%. जास्त झालं का ते, कलर येलो ग्रीन दोन्ही याचं येलो ग्रीन झालं का? सो कॉपी, बटन वरती ओव्हर करायच्या आधी फर्स्ट चाइल्ड वरती ओव्हर केल्यावरती वेगळा. हे जरा कॉम्प्लिकेटेड झालं का आता? ठीक आहे, तुम्ही क्लास लिहा. काय अप्लाय नाही होणार, मे बी मला चेक करावं लागेल एकदा. कलर काय ठेव त्याचा, व्हाईटेस्ट. झालं का? कळलं काही काय केलं मी? तुम्ही जे काम करताय त्याला अल्टरनेटिव्ह मी डायरेक्ट असं काहीतरी करून दाखवतो. असंच आहे ना इथे पण. हे फास्ट होत आहे कलर, इथे स्लो होत आहे. राईट, तुम्ही ऑब्झर्व, थोडस स्लो आहे. काय करावं लागेल? येस. कुठे लावायचं ट्रान्झिशन, कोणाला लावायचं? ते तर हिरो सेक्शन मध्ये बटन ग्रुप मध्ये बटन आहे, तर हे कोणाला झालं पाहिजे? त्या बटनला. तर पॅरेंट कोण आहे, म्हणजे कुठे आहे डायरेक्ट इथे ना? काय वाटतं होईल? होईल. ऑल 0.30 सेकंड इज इन. झालं की? चला पुढे, कलर बॅकग्राऊंड कलर काढून टाका. आता लास्टचं करू आधी, मग बाकीचं करू. हा ते पण करू आपण लास्टला. चलो बोला पुढे काय. आयकॉन आहे, आयकॉन सोडून द्या. खाली जाऊ आपण. काय, हे वाला पार्ट डिझाईन करायचं आहे आता. कसं? युवेल. आता इथे ड्यू घेतलंय का मी परत? ठीक आहे. क्लास स्टॅट सेक्शन, स्टॅट बॉक्स या स्टॅट सेक्शन. काय करायचं याला? हा ते तर करायचंच आहे, डिझाईन करायचं. ओके ठीक आहे. काय आता याला पुढे, स्टॅट सेक्शनला काय करायचं? हाईट काय करायचं? रो मध्ये कसं घेणार? त्याला हाईट वेट द्यायची का थोडस कलर? स्टॅट सेक्शन हा एक डिव आहे. इथे इथे याचे पॅरेंट हा आहे आधी, मग युएल आणि मग याला आहे. सो जसं वरती केलं तेच, थोडीशी हाईट द्या टेम्पररी, नंतर काढून टाका ते. विड्थ 400 पिक्सल. देन बॅकग्राऊंड देऊन टाका aqua मराईन. याच्यात नाही होणार, किती देणार याला हाईट? 600. ऑटोच ठेवा, आपण ऑटोच ठेवणार आहेत. हा काय करायचं? डिस्प्ले नाही होणार आपला. नाही नाही, इथे कुठे इनलाईन ब्लॉक्स, इनलाईन ब्लॉकचा काही संबंध नाही आता. इथे फ्लेक्स बॉक्सने सगळं काम होणार आहे. राइट. यस. तो डॉट स्टैट सेक्शन के अंदर का यूएल को क्या करो, डिस्प्ले फ्लेक्स करो. हाईट वेट काहीच देऊ नका, डायरेक्ट कोड करा. जस्टिफाय कंटेंट, सेंटर, अलाइन आयटम, एंटर. का नाही अप्लाय झालं? कुठे झालं? सेंटर का नाही आलं? सेंटर का नाही आलं? जस्टिफाय कंटेंट का नाही झालं? विड्थ द्यावी लागेल आय थिंक सो. 100% दे पॅरेंट्स. आता त्याच्यानुसार अलाइन कर. हा ओके ठीक आहे. आणि गॅप दे. एवढंच आहे का? ठीक आहे. आता पुढे बोला. अलाइनमेंट सेंटर आहे ना सगळ्यांची? टेक्स्ट अलाइन सेंटर झालं सेंटर. हा पुढे, डॉट स्टॅट सेक्शन मधला यूएल चा एल जो आहे त्याचा लिस्टचा टाइल्स
उसका टाइपचं काय कर, स्टाइल टाइप नन कर. डॉट स्टैट सेक्शन के अंदर का जो यूएल है, उसके अंदर का जो यूएल है, उसके अंदर का जो एंकर टैग है, उसके अंदर का जो अंडरलाइन है, वो क्या कर, नन. एंड कलर ब्लैक की वाइट. वाइट. एंड फॉन्ट वेट आप करो उसका अराउंड 700, म्हणजे बोल्ड कर डायरेक्ट. आलं का? फॉन्ट साईज जरा वाढवायची आहे. फॉन्ट साईज 30 पिक्सल. जास्त झालं का? 20 चालतंय, 20. अजून जरा गॅप जास्त हवाय त्याच्यामध्ये. 40. 50 झालं. आणि खालचे जे कॉन्टेंट आहे त्याचं साईज काय फॉन्टची? काय घेतलाय आपण, पॅराग्राफ घेतलाय ना. डॉट स्टैट सेक्शन के अंदर का जो यूएल है, उसके अंदर का जो यूएल है, उसके अंदर का एंकर टैग के अंदर का जो पॅराग्राफ आहे, कळतंय का? यस, त्याला काय करायचंय, फॉन्ट साईज 10-15 पिक्सल देऊन टाकू. नाही झालं आपलं. काय तिथे पॅराग्राफ आहे का काय? पीस आहे ना, का होत नाहीये? यूएल अँकर टॅग मधला पी. आणि फॉन्ट वेट पण नकोय आपल्याला, फॉन्ट वेट नॉर्मल ठेव. झालं का आपल्या का नाही? अच्छा, ओके. 10 पिक्सल. 14 पिक्सल. डन. आणि वरचे जे फॉन्ट साईज अजून वाढवा. डन. चलो, काय करायचं आता? काय कलर? ग्रे आहे का? ठीक आहे. सो इथे कलर काय करायचं? ग्रे. आणि सगळे बॅकग्राऊंड कलर काढून टाका. कमेंट करा, म्हणजे पूर्णच काढू नका, नंतर परत इश्यूज आले तर तुम्हाला कळणार नाही. चलो, बॅकग्राऊंड काय याचं सगळ्याचं पॅरेंटचं? ब्लॅक आहे ना. पर्पल कमेंट केला. सो असं करतो, टेम्पररी इथे काय देतो, ब्लॅक देऊन ठेवतो. झालं का? अजून कुठे काय मिसमॅच वाटतंय का? ह्या बटनचा जरा इश्यू झालाय काय? बटन काय, बॉर्डर काय? नन. नन नको, काय करायचंय? सॉलिड 1 पिक्सल. व्हाईट. ठीक आहे, ग्रे. ओके, डन. येस. इथे जरा गोंधळ झालाय काय? कशाला? कुठे गेला तो पॅराग्राफ? हे केलंच नाही का आपण त्याला आपल्या? कुठे आहे तो? खाली, ओके, इथे. हा वाला ना. सो हिरो सेक्शन मधला पी ना. डॉट हिरो सेक्शन मधला पी. कलर काय त्याचा? ग्रे आहे. अजून काय? थोडस फॉन्ट साईज वाढवावं लागेल त्याचं. फॉन्ट साईज 20, ओके का 20? आणि त्याचं फॉन्ट वेट पूर्ण नॉर्मल करू आपण. ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये काय? डॉट हिरो सेक्शन मधला पी मधला अँकर टॅगचं काय? कलर व्हाईट आहे का तो? ओके. आणि अंडरलाईन ठेवायची आहे का? ठीक आहे. डन गाईस. ठीक आहे. झालं का इथपर्यंत? त्याच्यामध्ये काय स्पेसिंग वगैरे आहे का वरती आणि याच्यामध्ये आहे? सो काय करायचं मग? एक काम करू आपण आता काय, जिथे आपण डायरेक्ट डिस्प्ले फ्लेक्स केलं ना एक पॅरेंटलाच, इथे गॅप वाढवला तर 30 पिक्सल केला तर काय होतं बघू. नाही, तो गॅप वरती अप्लाय होतो. नाही, इथे नाही. झालं का गॅप सगळीकडेच? तो प्रत्येक ठिकाणी आला आता.
एवढं बेटर नाही वाटत आहे ना. 10 पिक्सल ठेवू का सगळ्यांच्या मध्ये? ठीक आहे, आता प्रत्येक थोडंसं मागे पुढे होईल बट ठीक आहे ना. सो इथे एक HR ला एक वरती लाईन आहे, बॉर्डर आहे छोटीशी. ही कशी आली आहे? त्यांनी काय केलंय बेसिकली, हेडर सेक्शन जो मेन आहे ना, त्याला बॉर्डर बॉटम लावली आहे त्यांनी, असं समजा. ग्रे मध्ये. ठीक आहे ना. असंच आहे ना का जास्त फेंट आहे? खूप फेंट आहे तर त्याला तुम्ही अजून फेंट करा. ठीक आहे. डन गाईस. इथपर्यंत कळलं असेल तर प्लीज टाईप यस. लास्ट वाला करून दाखवत होता, ठीक आहे, बाकीचं तुम्ही करा. कुठे असं वाटतंय का थोडस की सेम वाटत नाहीये? फॉन्ट फॅमिलीज मध्ये फरक आहे. ओके, आता इथलं हे बघा आणि हे बघा. ऍट द एंड तुमचं लुक अँड फील इथं चेंज होतं, हे डिझायनिंग. ठीक आहे, हा वरती आहे, आपलं थोडंसं खाली आहे. ठीक आहे, ते ऍडजस्टमेंट करू शकतो आपण. आता हाईट काढून टाकली तर काय होईल बघायचंय का? आपण जे हाईट दिली आहे किती दिली? 550 दिली, मी काढूनच टाकतो ती. टाकली हाईट सपोज. काय आलं ते? पूर्ण वरती गेला. तर जसं तुम्ही खाली मग एक ऑप्शन येते हाईटच्या जागी नाही, ते फक्त पॅडिंग देऊन ठेवा त्याला. आतल्या साईडने किती सपोज. काम तेच केलं, पण काय केलं तर पॅडिंग देऊन काम केलं. ठीक आहे. कसं पण तुम्हाला जसं बेटर वाटते. आपला पॉइंट आता हा आहे की फक्त वेबसाईट बिल्ड करा. ओके. किती प्रॉपर आणि ते नंतर बघा. चला. रिस्पॉन्सिव्हचा लोड घेऊ नका आता, कारण की हे नॅवबारला कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. मी टेलविन मध्ये ते डायरेक्ट रेडीमेड कोड देणार आहे तुम्हाला. चलो यहाँ तक हो गया. लास्ट ये करके दिखाऊंगा, बाकी हम कॉपी पेस्ट करेंगे. चलो अभी ये कैसे करेंगे? वो इसी के अंदर लेना है कि सेपरेट? हायरो सेक्शन संपला इथे. आता नवीन काय करा परत? सेक्शन काय बोला त्याला? कार्ड्स बोला, कार्ड्स. सेक्शन, सेक्शन मध्ये किती? div into 4. क्लास कार्ड 1, कार्ड 2, कार्ड 4. आणि याला काय द्यायचं? कार्ड सेक्शन. कॉपी. एक 10 मिनिटं लास्ट. कार्ड सेक्शन डॉट कार्ड सेक्शन काय करायचं याला? हाईट विड्थ, विड्थ 100%. हा, पुढे. बॅकग्राऊंड कलर आला का? एवढं ठीक आहे. काय करायचं याच्यात? 4 कसे? ग्रिड. इथे ग्रिड लागते काय? डिस्प्ले ग्रिड. आणि याला रिस्पॉन्सिव्ह करायचं आहे आपल्याला. कालची प्रॉपर्टी सांगा आता तुम्हाला. ग्रिड टेम्पलेट कॉलम्स, रिपीट, ऑटो, ऑटो फिट. कसं ऑटो फिट असं की कसं? बरोबर. मिनमॅक्स किती ठेवायचं प्रत्येक बॉक्सची? मिनिमम विड्थ 300 पिक्सल. आणि पुढे काय? 1 FR ला काय चुकलंय का व्हॅल्यू? बघा एकदा जा, नोट्स मध्ये जा. ऋषिकेश काय करायचं इथे? तनिष्का. हे का? ठीक आहे, बाकीचं कोड बरोबर आहे. याने काय होणार आहे आता? डॉट कार्ड सेक्शन मधले जेवढे पण डिव आहेत त्यांना काय कर. मी कोड बघा कमी करतोय आता, मी प्रत्येकाला वेगवेगळा कोड लिहित नाही बसत आहे. डायरेक्ट जेवढे पण डिव आहेत का, जेवढे पण कार्ड 1, कार्ड 2, कार्ड 3 आहेत असं करा. चालतं. बोला. काय? वरचं कोड बरोबर आहे का? हा, का नाही आहे? रिस्पॉन्सिव्ह वाला कोड.
म्हणजे रिस्पॉन्सिव्ह पण आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. हा, आता याच्यामध्ये आतमध्ये काय विड्थ द्यायची आहे का? मग मग याच्यामध्ये करायचंय काय आपल्याला? फक्त हाईट द्यायची. किती हाईट पाहिजे? सपोज 300 पिक्सल. ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर काय हवा? ब्लॅक. सगळेच ब्लॅक झाले आता ते. प्रत्येकाला वेगळा वेगळा कलर द्यायचा आहे आपल्याला, टेम्पररी फक्त टेस्टिंग. बॅकग्राऊंड कलर ब्राऊन. ठीक आहे. येस, काय होईल आता? असं काय झालंय? मिन मॅक्स स्पेलिंग. असं काय झालं? एवढे बॉक्सेस आलेत, बॉक्सेस पण ते चार नाही आले. कसं मग इथे? ठीक आहे, हे सोडा, मला एवढं सांगा. ठीक आहे. हा. काय आहे का? आता बरोबर आहे. गुड. बॉक्सेस छोटे झाले का थोडेसे? येस. हाईट वाढवायची आहे का? हाईट करा 400 पिक्सल. आणि प्रत्येकामध्ये काय हवंय मला? गॅप. गॅप दिला तर चालेल इथं? काय बाहेर जाणार आहे का बॉक्स आता? नाही जाणार. नाही आपल्याला. अच्छा, कुठे द्यायचा? परफेक्ट, ग्रेट. पॅरेंटला द्यायचा ना तो? म्हणजे कळत आहे तुम्हाला? असं डायरेक्ट कोड बघितलं तर काय कळणार नाही. ठीक आहे. आपण टाईप करत आलो एवढं कोड. ठीक आहे, तेव्हाच ते लक्षात येतं. आलं का गॅप? इथे पण तेच आहे, गॅप तेवढंच आहे. पण याचा प्रॉब्लेम काय आहे? साईडने स्पेस आहे. आपल्या साईडने स्पेसच नाहीये. काय करू? जस्टिफाय कंटेंट स्पेस अराउंड. नाही आपल्याला. आता काय करायचं? हे कसं मॅनेज करायचं? गॅप वाढवू? प्रॉब्लेम झालाय. आता ते ऑटो फिटमुळे मग ते खाली येणार. आता रिस्पॉन्सिव्ह करणार ना तो. सो काय करायचं? हा, चालतंय. बट ते रिस्पॉन्सिव्ह मग थोडंसं परत कोड लिहावं लागेल एवढंच. बट ठीक आहे, चलो. काय प्रॉब्लेम होतो इथे? बेसिकली आपल्याला स्पेस हवाय. ठीक आहे, मी याला कमेंट करतो. ग्रिड टेम्पलेट कॉलम्स. रिपीट कर. काय? 4 वेळा. काय? 1 FR. ठीक आहे. बाकीचं कमेंट केलं, काढून टाकलं. एवढं कळलं? 4 बॉक्सेस आले. आता काय हवंय मला त्याच्यामध्ये? स्पेस हवाय. कसं? गॅप देऊ? 50 पिक्सलचं गॅप दिलं बघा. आलं? आउटसाईडच्या स्पेसचं कसं करणार आता? सपोज मी ते बोललो स्पेस अराउंड. हा, नाही नाही, छोटीशी टेक्निक आहे. येस, ऑनलाईन स्टुडंट्स, काय करावं लागेल? काही ऑप्शन आहे का? कोड तर चुकीचा नाही, तो तर काही प्रश्नच नाहीये. काय करावं लागेल? थोडं म्हणजे अराउंडने स्पेस पाहिजे आपल्या याच्या. काही सोल्युशन? पॅडिंग द्यायची का कोणाला? यालाच ना? इथेच ना? खाली का आलं मग ते? हाईट आपली काय फिक्स आहे. मी ऑटो केलं तर झालं का? हा पण एक वे आहे, अजून पण एक वे आहे, पण ठीक आहे, चलो. झालं? काय केलं कळलं का?
मी पॅडिंग दिली आणि हाईटला काय केलं, ऑटो. म्हणजे पुढे जाऊन 1000 पिक्सल जरी झालं तर मला प्रॉब्लेम नको. फिक्स हाइट का प्रॉब्लम क्या है, एडजस्ट नहीं होता, मतलब बाहर जाएगा। ऑटो मतलब जितना है उतना लो। बट मैंने पहले नहीं दिया, वो क्या किया बाद में चेंज किया, ठीक है। सेम आपके कंटेनर के केस में भी यही है गाइस। आपण इथे 100 व्हीएस दिलाय ना, काढलं का आपण ते, कुठे गेलं ते 100 व्हीएस, हा. हा इथे आता हे 100 व्हीएस सपोज मी कमेंटच केलं, काही प्रॉब्लेम होणार नाहीये त्या हाईटने, कारण की आता सगळं ऑलरेडी डिझाईन झालंय. इथे ऑटो जरी ठेवलं तरी प्रॉब्लेम नाहीये, पण फिक्स काहीतरी हाईट ठेवा त्याला, ठीक आहे. चला या बॉक्स मधला पहिला करू डिझाईन आणि एंड करू आपण सेशन. काय करायचं पहिल्या बॉक्ससाठी, की 5 मिनिटाचं काम आहे, फक्त एक इमेज घ्यायचं आणि त्याला इफेक्ट द्यायचं. कसं, कुठे गेलं ते, कार्ड कार्ड 1 कार्ड 2 कार्ड 3, काय इथे सगळ्यात पहिले काय अप्लाय करायचंय, बॉर्डर. कॉमन जेवढं आहे तेवढं सगळ्यांना लावून घ्या. सॉलिड 1 पिक्सल, ग्रे ना, यस। बॉर्डर रेडियस जितना कॉमन है वो सबको अप्लाई हो रहा है, जो वो लगा दो, ठीक है। आगे इतना ही है ना, यस। अभी इसके अंदर क्या लेना है, इमेजेस एट अ टाइम सब में लिख सकते हो, या पहले एक बॉक्स करो बाद में बाकी का करो, मतलब बाद में प्रॉब्लम ही नहीं, सिर्फ कॉपी पेस्ट का काम। डॉट डॉट्स इमेजेस नहीं है, ये इमेज, कुठला पण एक घेतो आणि तुम्ही बाकीचे सेम वापरा, ठीक आहे, किंवा तुम्हाला जसे हवे तसे घेऊ शकता. चल इमेज कॉपी टू, नावं चेंज करा, असे कॉपी टू वगैरे नावं नका ठेवू, ठीक आहे, प्रॉपर नावं द्या त्याला. 1 2 3 4 दिलं तरी चालेल, जास्त कॉम्प्लेक्स नावं देऊ नका. इमेज कॉपी टू, हे असं स्पेस वगैरे नाही पाहिजे इमेजच्या नावामध्ये, ठीक आहे. अल्ट ॲट्रिब्यूट अल्टरनेट टेक्स्ट वो दो आप. नेक्स्ट, कसं करणार इथे, किती द्यायची हाईट, 60% ऑफ पॅरेंट, असं काय झालं, ऐसा क्या हो गया, हमने कुछ गलत किया है क्या कोड, हाईट जरा चुकीची झाली, विड्थ देतो मी इथे, 100% विड्थ दिली, हाईट तो घेईल, बघू आपण किती घेतो, चालेल. आणि हाईट त्याला द्या 200 पिक्सल, ठीक आहे का आता. चला पुढे, टेक्स्ट वगैरे घेऊ. ओके, यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करतो एक प्रॉपर करा बॉक्स, मग बाकीचे कोड करत बस, ठीक है। चलो अभी एक कैसा कोड है, ऐसा है हाँ? हर एक ड्यू बॉक्स उसके अंदर एक इमेज, मी पहिलाच करतो आधी, काय पुढे पॅराग्राफ आहे, किंवा H4 असेल तो, ठीक आहे. चलो ओपन एपीआय फॉर एनी मॉडेल, 1 API फॉर एनी मॉडेल, नेक्स्ट पॅराग्राफ, हा पुढे ब्राउज ऑल, काय घ्यायचं याला, स्पॅन टॅग मध्ये घ्या, अँकर टॅग मध्ये घ्या आणि त्याला ब्राउज ऑल ना, परफेक्ट. बघा आता इथे डिझायनिंग काय काय करायचं आपल्याला, त्याला डॉट कार्ड 1 मधला जो पी, ते जेवढे पण कंटेंट आहे सगळ्याला कलर काय कर, काय करायचं, वाईट इथे त्याला चालेल डायरेक्ट, इथे काम करेल का, सगळ्यांना अप्लाय होईल, ठीक आहे. चलो व्हाईटच पाहिजे ना आपल्या सगळीकडे,
चलो आलं अजून पुढे. सेंटर अलाइनमेंट थोडस. डिस्प्ले फ्लेक्स. अलाइन आयटम सेंटर. जस्टिफाय कंटेंट सेंटर. मी जिथे फ्लेक्स बॉक्स यूज करते ते डायरेक्ट करतोय. मला ते ऍडजस्टमेंट नकोय. ते आता एका लाईन मध्ये आलं. आलं का? जस्टिफाय कंटेंट सेंटर नको मला, कारण की ते सगळंच खाली घेऊन आलं. ठीक आहे ठीक आहे, जेवढं लागतं तेवढं घ्या. आता ओपन एपीआय एनी मॉडेल ते कुठे? अलाइनमेंट त्याची स्टार्टला आहे ना, तर मग काय करा, आणि थोडंसं गॅप. ठीक आहे, थोडं डोक्यावरून चाललंय तुमचं आता, जाणवतंय मला, पण थोडं एक 5 मिनिटं फक्त. चलो थोडं स्पेस हवा इकडनं. काय मार्जिन द्या किंवा डायरेक्ट पॅडिंग देऊन टाका आतल्या साईडने, आणि अशी एक एक देण्यापेक्षा ना ऑल साईडने 20 पिक्सल देऊन टाका. सगळीकडनं स्पेस येतोय. आलं का? इमेजला पण आली आहे. सो अजून स्मार्ट वे काय, मला फक्त टॉप बॉटमला 0 ठेव, आणि इकडनं काय कर, राईट लेफ्टने 5 पिक्सल. गॅप गॅप पण नकोय मला. ठीक आहे, आलंय का? कसं का झालं? हम्म. नाही आलं का आपल्या? आपण फ्लेक्स पण लावलंय, तर पॅडिंग लेफ्ट करतो 10 पिक्सल. काय होतं इथे, सगळ्यालाच अप्लाय होतं. आपल्या कशाला हवंय फक्त टेक्स्टला. ठीक आहे, टेक्स्टला वेगळं करतो फक्त. चलो अजून काय? डॉट कार्ड 1 मधला काय? H2 आहे का H4 आहे? H4 ला काय कर, H4 ला मार्जिन, हा पॅडिंग दे किंवा मार्जिन दे. पॅडिंग या मार्जिन दोनों में से एक. मार्जिन दो कितना? टॉप बॉटम से 5 पिक्सल एंड एक्स एक्सिस से 5 पिक्सल. अलग है थोड़ा आतमध्ये. 8 8 कर सकते हो आप. आ गया? ठीक है, टॉप बॉटम से ज्यादा थोड़ा सा एक्स्ट्रा रखना है तो 15 करो, मतलब स्पेस और आएगा. अप्लाई होता है का? H4 नहीं है तो H4 आएगा. होता है का? 25 करूँ? नहीं होते है. ठीक है, हो रहा है वो. ठीक आहे, एक शॉर्टकट आहे. आपण हे पूर्ण एका वेळेस अलाइनमेंट करायचं तर काय करायचं पाहिजे? लाईन ऍड देऊ का प्रत्येकामध्ये? 10 पिक्सल. आलं का? आता पॅराग्राफ मधली लाईन ऍड तुम्हाला थोडीशी कमी करावं लागेल. इथे ऑल इन वन सोल्युशन, तुम्ही लाईन ऍड द्या किंवा तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही तिथे देऊ शकता. ठीक आहे, अजून काय? थोडंसं प्रॉपर अलाइनमेंट करू आपण त्याला. एकदा मला बघू दे काय काय केलं. सेमच पाहिजे असेल तर थोडंसं CSS लिहावं लागेल आपल्याला. हे सगळं काढून टाका. त्या सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? हे सगळे पॅरेंट्स आहेत त्याचे. ठीक आहे, तर तिथे इमेजला पण अप्लाय होते, तर मला इमेजला नकोय, फक्त त्याच्या आतल्या कंटेंटला हवं आहे ते. तर मी अजून एक स्मार्ट काम करेल. काय? ह्या- यांना कशामध्ये घेईल? कशामध्ये घेतलं यांना मी? ड्यू मध्ये, आणि ह्या ड्यूला इथेच लावतो डायरेक्ट. आता काय? ठीक आहे, इनलाईन अजून लिहिलं नाही आपण एकदा पण, तर नाही लिहिलं. क्लास कार्ड 1 मधल्या ड्यूला काय कर, बोला पटकन. कार्ड 1 के अंदर के ड्यू को क्या करो? थोड़ा पैडिंग लगाओ. ऑल इन वन सोल्यूशन, अरे फक्त त्याला अप्लाई होईल आता. उसको अप्लाई हो जाएगा. हो गया. नेक्स्ट क्या है? लाइन हाइट सबको नहीं, मैं अलग से ही देता हूँ. अभी डॉट कार्ड 1 के अंदर का व्हाट, ड्यू उसके अंदर का H4 तो है, वैसे आ गया. अभी पैराग्राफ को डायरेक्ट क्या करना है? पैराग्राफ को मार्जिन दो टॉप बॉटम से 5 पिक्सल का, बाकी यहाँ 0 रखो. अलग है खाली.
अजून 8, 10. ओके. आणि कलर काय त्याचं? और ब्राउज ऑल तसंच आहे का? त्याला काय करायचंय फक्त, डॉट कार्ड वन के अंदर का ड्यू के अंदर का जो अँकर टॅग आहे, टेक डेकोरेशन नन. आणि कलर, टेक डेकोरेशन आहे त्याला. ओके. आता काय करायचं फक्त, एवढं कॉपी करायचं, सगळीकडे पेस्ट करायचं. ठीक आहे, जास्त त्रास करून घेऊ नका. हे काय झालं? कॉमन नाही गेले नाही तर. डॉट कार्ड टू डॉट कार्ड थ्री डॉट कार्ड फोर. परफेक्ट. येस. अजून काय राहिलंय, कुठे प्रॉब्लेम झालाय? हे काय झालंय, सगळं गोंधळ झालाय का आता? त्याला वेगळं अप्लाय झालं का? सो याच्यासाठी एक सोल्युशन आहे. पॅडिंग आता काय झालं, ते सगळ्यालाच अप्लाय झालं. नाही नाही, ठीक आहे, कोड मध्ये काही प्रॉब्लेम नाही. काय इश्यू क्रिएट झालाय? लास्ट वाला प्रॉपर अप्लाय झालाय, म्हणजे जो ऍक्च्युअली पाहिजे आपल्याला, कार्ड फोर. बाकीच्याला अप्लाय झालं नाही. मी एक बार कंट्रोल झेड करतो फक्त. पहिला आलाय, दुसऱ्याला कसं सीएसएस अप्लाय करायचं आपल्याला, एकदा बघा. सगळं सीएसएस सेम आहे का? कार्ड टू मध्ये पण इमेज आहे, डिव आहे. कसं अप्लाय करायचं? कॉमन कुठला? सगळं परत एकदा इथे काय इश्यू होतोय? आत्ताच्या कोड मध्ये काय आणि नंतर अप्लाय केलं काय होतं, एकदा ऑब्झर्व करून सांगा मला. सो काय होतंय, लक्षात येते तुम्हाला? काय होतंय प्रॉब्लेम? हा, मग कसं तुम्ही आपण कोड कसा लिहित होतो, असं लिहित होतो ना. डॉट कार्ड वन डॉट कार्ड टू ड्यू लिहित होतो, असं नाही ते. असं करावं लागेल आपण. तोच कोड राहणार आहे, फक्त असं लिहावं लागेल ना. प्रत्येकाच्या मधल्या ड्यूला अप्लाय कर. ठीक आहे. आता बरोबर ना? बघा, आता प्रॉब्लेम होतोय का? नाही. मग हा सीएसएस आपल्याला रिपीट करायचा आहे फक्त. म्हणजे आता असं इथे पण तेच, कार्ड टू मधला ड्यू मधल्या पी ला, डॉट कार्ड टू ड्यू त्याच्यामधला पी ला. हे काय झालं इथं, कार्ड थ्री ला. आणि सेम कार्ड फोर मधल्या ड्यू मधला पी. इथे पण तेच, कॉपी पेस्ट, पेस्ट अँड पेस्ट. कार्ड टू, कार्ड थ्री, अँड दॅट्स इट. बॅकग्राऊंड कलर काय करा सगळ्यांचे, काढून टाका. कलर काय सगळ्यांना इथे, बॅकग्राऊंड काय सगळ्यांचा ऑल इन वन कलर ब्लॅक आहे का? ऍक्वा कुठून आलाय मध्येच?
सेक्शनची हाईट आहे ना ती. येस. पण त्या काढली ना आपण मग, नाही ना, इथे 100 आहे ना, इथे 200 VH पडतो. चालेल. अजून काय? ब्लॅक कलर कशाला द्यायचा आहे आता? ह्या चारचा पॅरेंट नाही आहे का? घेतलंय ना आपण? इथे बघा, इथे एकदा कार्ड सेक्शन आहे ना तो पॅरेंट, त्याला काय दिलाय कलर? व्हायलेट होता, मग इथे काय करायचं? ब्लॅक. झालं. हे मतलब पर्पल व्हायलेट काय ते काढून टाका. झालं का? अजून काय? असले इमेजेस तसे आहे, त्यामुळे थोडंसं ते छान दिसते. आपले इमेजेस थोडे वेगळे आहेत. अजून एक छोटासा चेंज आहे. बॉर्डरला काय? 0.5. ठीक आहे. आणि तो इमेज थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करतो, तर इमेजला मधले जेवढे पण इमेज आहे त्याला पण बॉर्डर रेडियस द्या 10 पिक्सल, तो त्याच्यासोबत ऍडजस्ट करेल. झालंय का आपले? ठीक आहे, करू आपण. अजून काय बाकी आहे? याचा कलर कुठला आहे? हा कलर द्यायचा. ठीक आहे, झालं. 1-2 मिनिटं फक्त. जेवढं झेपतंय तेवढंच घ्या, बाकीचं सगळं सोडून द्या. ठीक आहे. ते हा कलर देऊ आपण. ड्यूला द्यायचा आहे तो कलर. बरोबर ना? कुठे द्यायचा आहे तो कलर? इथेच का? आला का? ठीक आहे. हाईट जरा कमी करायची. ऑटो देऊ का? ऑटो केलं ऍडजस्ट त्याने. येस. एक इमेजचा आणि ते थोडंसं प्रॉब्लेम झालाय, तो बाहेर जातो इमेज, कारण का आपण बॉर्डर रेडियस दिले. तर ते 5 पिक्सल करून बघतो. झालंय का? आता ते इमेज बाहेर जाते, काय करू मग त्याला? एक सोल्युशन सांगितलंय ऑलरेडी. ओव्हरफ्लो. काय? कुठे लावायचं ते? पॅरेंटला ना? झालं का प्रॉब्लेम सॉल्व? येस. ओव्हर केल्यानंतर ते इमेज हे झालं पाहिजे, झूम इन. डॉट कार्ड सेक्शन के अंदर का जो इमेज है उसके ऊपर आप ओवर करोगे तो क्या? ट्रांसफॉर्म करो, कितना स्केल करना है? 1.2 करना है, बट ये सब कुछ स्लो होना चाहिए, तो ट्रांजिशन ऑल 0.5 सेकंड, इज इन. नाही होते स्लो. तर हे इथे नाही लावायचं, हे कुठे लावायचं? डॉट कार्ड सेक्शनच्या इमेजला हा इफेक्ट लाव. ओके. अजून काय? काय कुठे? त्याला हा ते काय इफेक्ट आहे? कलरवाला ना? आणि फॉन्ट साईज थोडीशी काय त्याची? ते कुठे लिहायचं? हे सगळे ड्यू, हे सगळे पॅराग्राफ, हे सगळे अँकर टॅग. अँकर टॅगला ना, अँकर टॅग वरती तुम्ही जेव्हा ओव्हर करताय, तर काय? कलर काय? येलो ग्रीन. नाही आपल्या झालं सगळ्यांना. एवढं करण्यापेक्षा शॉर्टकट आहे घ्यायला, एवढा कोड आपण लिहितोय. हे 4-4 वेळा लिहिण्यापेक्षा याला एक सिम्पल हा इफेक्ट लावायचा, किंवा बाकीच्या ठिकाणी पण करू शकतो ना. काय वे? आयडी. मी आयडीला खूपच आज इम्पॉर्टन्स दिला. सेशन सुरू झाल्यापासून आयडी आयडीच करतो.
ठीक आहे, आता आपल्या झालंय, तुम्ही घरी जाऊन निवांत करत बसा त्या. झालंय. सो आता याच्या पुढचा पार्ट असं वाटतं की तुम्ही करावं, ही वेबसाईट एंड करून टाका. ओके. सो काय कळलं तुम्हाला या सेशन मध्ये? काय ऑब्झर्वेशन केलं तुम्ही? स्नेहित, सृष्टी, चलो निम्मे गायब झालेत. येस तनिष्का. येस, हा सेशन बोरिंगच असणार आहे, कारण की ते आपण डायरेक्ट कोड करतोय, टॉपिक नाही हा कुठला. सो काय कळलं तुम्हाला याच्यामध्ये? टायपिंगचा स्पीड. मग काय समजलं? अच्छा, बेसिकली इतना समझ आना चाहिए आपको कि कोड कैसे किया जाता है, कोड क्या लिखा है वो नहीं, कोड कैसे किया जाता है आपको ये समझना था इस सेशन के अंदर, एंड डेवलपमेंट कैसे करना होता है. ठीक है. सो यहाँ तक आपको एक क्लैरिटी मिला होगा गाइस कि वेबसाइट बिल्ड करना है तो कैसे करना होगा. इसके अंदर आप देखोगे तो ये रिस्पॉन्सिव नहीं है, ये रिस्पॉन्सिव है क्या? रिस्पॉन्सिव नहीं होगा ये, इसमें बहुत सारी चीजें, नाव बार तो मैंने बोला है वो ऑलरेडी नहीं होगा. ये रिस्पॉन्सिव कर सकते हो आप, ये रिस्पॉन्सिव कर सकते हो, इसका कोड आपको लिखना होगा. तो आपको ये तर कोड. हाँ यस. आपने ओपन राउटर जो लोगो घेतला होता ना, तो हाँ. नेमकी कोणत्या मतलब कोणत्या वेबसाईट वरनं घेतला होता ते विचारत होते मी तो मगाशी. इथे त्याच वेबसाईटवर जाऊन मी कॉपी केला. नाही, इमेज आपल्याला असिस्टंट. बाकीचे लोगोज घ्यायचे असेल इमेज त्यावरनं तर. इमेज असिस्टंट एक्सटेन्शन. ओके सर. इमेज असिस्टंट एक्सटेन्शन आहे, ते डाउनलोड करायचं क्रोमला जाऊन. आणि ते, सॉरी हे नाही, इमेज असिस्टंट वरती गेला तर राईट क्लिक करून तुम्हाला एक्सट्रॅक्ट करता येतील इमेज. ओके. येस, काही क्वेश्चन? ठीक आहे. सो हा प्रोजेक्ट कंप्लीट करा तुम्ही, कोड पाठवणार नाहीये तुम्हाला. आणि आपण नेक्स्ट वीक, नेक्स्ट सेशन टेलविनला इंट्रोडक्शन स्टार्ट करू. उद्या फ्रायडे राईट. सो उद्या फक्त इंट्रोडक्शन घेऊ एक बेसिक, आणि पुढच्या आपण एक 2-3 सेशन मध्ये आपण ते कव्हर करून टाकू. ठीक आहे. येस. दॅट्स इट फ्रॉम माय एंड गाईज, थँक्यू सो मच.